खरं तर आजचं सेशन होणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण स्मार्ट मनी कन्सेप्टच्या संदर्भामध्ये आपल्या सेशनमधला हा आपला पहिला व्हिडिओ असेल. याच्या अगोदर आपण प्राइस ॲक्शन समजून घेतलेले, मार्केटचं स्ट्रक्चरही आपण समजून घेतले. पण आज आपण जे समजून घेणार आहोत ते म्हणजे SMC, काल ज्याचा उल्लेख आपण केला होता, म्हणजेच स्मार्ट मनी कन्सेप्ट. हे आज आपण स्क्रीन नाही दिसत आहे. हा, 1 मिनिट. स्मार्ट मनी कन्सेप्ट आपण जे समजून घेणार आहोत ते स्मार्ट मनी कन्सेप्ट. तर या स्मार्ट मनी कन्सेप्ट ज्यावेळेला आपण समजून घेणार आहोत, याच्यामध्ये काय होणार आहे, याच्या अगोदर आपण मार्केटला रीडिंग करायचं किंवा मार्केटचं स्ट्रक्चर हे कसं रीड करायचं ते आपण पाहिलेलं. पण या स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये आपण मार्केट स्ट्रक्चरचं मॅपिंग करणार आहोत. ते कसं मॅपिंग केलं जातं किंवा कशा पद्धतीनं ते समजून घेतलं. मॅपिंग हा शब्द थोडासा अवजड वाटेल आपल्याला, की स्मार्ट मनी कन्सेप्टनुसार हे अनालिसिस कसं समजून घेतलं जातं आणि परफेक्ट याच्यामुळं हे मोठे प्लेयर कशा पद्धतीनं काम करतात, रिटेल इन्व्हेस्टरना कशा पद्धतीनं ट्रॅप करतात आणि मार्केटला दिशा देत असताना कोणकोणत्या घटना, मोमेंट या चार्टवरती घडताना दिसतात, त्या सगळ्या गोष्टींचा बारकावे आपल्या या स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये समजून घ्यायचे. नंबर 1. तर याच्यामध्ये हा स्मार्ट मनी कन्सेप्ट समजून घेत असताना आपल्याला सुरुवातीला काय समजून घ्यायचं आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्याला मार्केटचं स्ट्रक्चर, मार्केट स्ट्रक्चर, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मार्केटमध्ये जे ट्रेंड असतात त्या ट्रेंडचं रीडिंग, परफेक्ट रीडिंग. याच्या अगोदर प्राइस ॲक्शनच्या माध्यमातून आपण बुलिश, बेरिश, साईडवेज या संकल्प आपण समजून घेतलेले, त्यानुसार ट्रेंड आपण ओळखू शकतो. मग या स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने असं आपण काय अनालिसिस करणार आहोत, त्या गोष्टी आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे आहेत किंवा ते आपल्याला समजून देतील. हा गोरे सर बोला. योगेश सर, हँडराईज केलाय आपण, काय शंका आहे का? योगेश सर, चुकून झाला असेल सर. ठीक आहे, चला. ते आपण एक बघणार आहोत, म्हणजेच काय, मार्केट साईडवेज स्ट्रक्चर किंवा मार्केटचं ट्रेंड. थोडक्यात मार्केट ट्रेंड. तिसरी गोष्ट आपण समजून घेणार आहोत, त्याच्यामध्ये BOS त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे BOS, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये आपण काय समजून घेणार आहोत, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ज्याला आपण BOS म्हणजे स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये BOS असं ज्याला म्हटलं जातं. ते जे स्ट्रक्चर आहे आपण बघितलेलं आहे, प्राइस ॲक्शनमध्ये समजून घेतलेलं आहे, की मार्केटमध्ये जे स्ट्रक्चर तयार होतं किंवा मार्केटमध्ये जे मुवमेंट चालते, एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर तयार करत मार्केटमध्ये ट्रेंड जात असतो. मग तो बुलिश असेल, बेरिश असेल, साईडवेज असेल, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी तयार होत असतं. आता त्याच्यातल्या स्मार्ट मनीमधील एक कन्सेप्ट आहे, ती म्हणजे BOS, ज्याला आपण काय म्हणतो, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. हे अतिशय महत्वाचं लक्षात ठेवा. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ज्याला BOS म्हणतो आपण, ते खूप आणि चांगल्या इथं सगळे बारकावे आहेत, लक्षात ठेवा. इथं सगळे बारकावे आहेत.
त्याच्यानंतर चौथी गोष्ट आपण काय बघणार आहोत त्याच्यामध्ये, ज्याला चोच असं म्हटलं जातं, CHOCH, म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर. याला काय म्हटलं जातं, चेंज ऑफ कॅरेक्टर. हे सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे प्रत्येकाने. या गोष्टी काय होईल, तुम्ही नोट डाऊन केल्यानंतर सुद्धा त्या गोष्टी तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या स्मरणामध्ये राहतात. त्यामुळे नोट डाऊन करा. खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि अतिशय अचूक. कारण मी तुम्हाला ग्रुपवरती आज व्हॉट्सअप ग्रुपवरती, आपल्या स्टडी ग्रुपवरती काही पोस्ट केलेले आहेत, चार्टचे पोस्ट केलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी घडतात म्हणजे परफेक्ट एका ठराविक पॉईंटपासून प्राईसमध्ये रिव्हर्स येतो, मुवमेंट येतो, किंवा आपल्याला ट्रेड जो कॅप्चर करायचा तो कुठं करायचा, ह्या सगळ्या गोष्टींचं बारकावे आपल्याला या ठिकाणी मिळतात. आता त्याच्यामध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर ही एक कन्सेप्ट आहे. कधी याला चोच असंही म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, चोच म्हणून याचा उल्लेख केला जातो. पण साधारणपणे आपण काय समजून घ्यायचं आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर, लॉंग फॉर्म त्याचा. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट जी आहे याच्यामध्ये लिक्विडिटी. याच्यामध्ये या कन्सेप्टमध्ये आणखीन काही इंटरनल काही गोष्टी आहेत. म्हणजे हे वर पाहता जे आपण मुद्दे बघतो आहोत, मार्केटचं स्ट्रक्चर आहे, मार्केट ट्रेंड आहे, BOS आहे, नंतर आपण काय बघितला, चेंज ऑफ कॅरेक्टर बघितलं. त्याच्यानंतर ओबी म्हणजे ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉक, ओबी म्हणजे ऑर्डर ब्लॉक. ज्या पद्धतीनं आपण 7 स्टेप प्रोसेसमध्ये किंवा ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून डिमांड झोन आणि सप्लाय झोन मार्क करत असताना आपण जे डिमांड झोन मार्क करत होतो, अगदी त्याच पद्धतीने सिमिलर, परंतु काही मायनर किंवा सूक्ष्म बदल आपल्याला या ओबीमध्ये पाहायला मिळतात. ऑर्डर ब्लॉक याला असंच म्हटलं जातं, ऑर्डर ब्लॉक असं म्हटलं जातं. यातील काही कन्सेप्ट तुम्ही ऐकून असाल, वाचून असाल, किंवा नावानिशी तुम्हाला त्याचं संदर्भ माहिती असते. पण ॲक्च्युली व्हॅलिड ओबी कुठला, म्हणजे ऑर्डर ब्लॉक कुठला, किंवा BS ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, हे व्हॅलिड कुठला आहे, अनव्हॅलिड कुठलं असतं, हे जे रीडिंग आहे, हे रीडिंग आपल्याला परफेक्टपणे आलं पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा मागोवा आपण या ठिकाणी घेणार आहोत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लिक्विडिटी नावाची एक कन्सेप्ट आहे. लिक्विडिटी. आता ही लिक्विडिटी काय आहे, ज्याप्रमाणे आपण डिमांड झोन आणि सप्लाय झोन मार्क करत असताना लेग इन, लेग आउट, बेस कॅन्डल, प्रॉक्सिमल लाईन, डिस्टल लाईन, इनव्हिजिबल कॅन्डल, अशा काही कन्सेप्ट आपण वापरत होतो. त्यावेळेला आपल्याला त्या समजताना थोड्याशा अवघड जातं. परंतु जसजसं आपण त्याच्या डीपमध्ये गेलो, त्या सगळ्या कन्सेप्ट, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. तिथं एक बेस किंवा एक स्ट्रक्चर अभ्यासाचं, ट्रेडचं आपल्याला त्या ठिकाणी पक्का झालं. आता त्याच्या पुढच्या स्टेपवरती येऊन ज्यावेळेला आपण थोडंसं ॲडव्हान्समध्ये टेक्निकल अनालिसिस करायला लागलो, त्यावेळेला आपण स्मार्ट मनी कन्सेप्टचा आधार घेतो. आणि त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळे संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपल्याला ऐकायला, समजून घ्यायला नवीन वाटत असतात. त्याचे बारकावे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे. ही लिक्विडिटी काय आहे, लिक्विडिटी म्हणजे नेमकं काय, हे आपण समजून घेणार आहोत. लिक्विडिटीचे अनेक प्रकार आहेत. हे लिक्विडिटीचे प्रकार काय आहेत, आता या क्लासमध्ये किंवा या सेशनमध्ये मी तुम्हाला फक्त काय सांगत जाईन, स्मार्ट मनी कन्सेप्ट नेमकी काय आहे आणि त्याच्यामध्ये ओव्हरऑल ह्या कन्सेप्टवरती आपण कशा पद्धतीनं काम करू शकतो, हे मी तुम्हाला या कन्सेप्टच्या माध्यमातून समजून देणार आहोत. नंबर 1. आणि याचे डीप, याचं सूक्ष्म अध्ययन मी कालच्या
क्लासला किंवा कालच्या सेशनला सांगितलं की आठवड्यातून 1-2 सेशन आपण करायचे आणि त्या 2 सेशनमध्ये आपण यातले बारकावे जे आहे ज्याला मायक्रो अनालिसिस आपण म्हणू ते मायक्रो अनालिसिस आपण समजून घेणार आहोत. कारण या सगळ्याच गोष्टी जर तुम्हाला क्रमवार पद्धतीनं जर सांगत गेलो तर तुमच्या लक्षामध्ये ह्या गोष्टी सगळ्या येणार नाहीत. कारण आपण बेसिक टू ॲडव्हान्स या लेवलपर्यंत जात असताना ज्यांना बेसिकची कन्सेप्ट क्लिअर झालेली नाही त्यांना ॲडव्हान्सच्या कन्सेप्ट ह्या काय होणार नाहीत, सहजासहजी समजणार नाहीत किंवा त्यातले बारकावे हे चांगल्या पद्धतीनं समजणार नाही. त्यामुळं आणि मी आपल्या क्लासमध्ये आता बघितलं की सर्वसाधारणपणे आपल्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी काय वेळ लागणार. त्यामुळे याचं डीप नॉलेज किंवा याचं सूक्ष्म नॉलेज मी तुम्हाला या सेशनमध्ये किंवा 1-2 सेशनमध्ये देणार नाही. जसजसं आपल्याला एक स्टेप एक कन्सेप्ट क्लिअर होत जाईल तसं आपण पुढच्या स्टेपवरती आपण काय होणार आहोत, पुढे जाणार आहोत. आणि प्रत्येक आठवड्याला आपण 1-2 क्लास त्याच्यामध्ये घेऊ आणि त्याच्याबाबत अधिक सूक्ष्मपणे आपण काय करू, समजून घेणार आहोत. म्हणजे अधिक सोपं जाईल आणि अधिक परफेक्ट आपलं हे कन्सेप्ट क्लिअर होते. आता ह्याच्या लिक्विडिटीमध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत. एक इंटरनल लिक्विडिटी असते आणि एक्सटर्नल लिक्विडिटी असते. मग इंटरनल लिक्विडिटी काय सांगते किंवा ती कुठं बघायची आणि एक्सटर्नल लिक्विडिटी कुठं असते ती कशी बघवायची आणि नेमकं लिक्विडिटी म्हणजे काय, ह्या सगळ्या संकल्पना आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर मार्केट स्ट्रक्चरमध्ये सुद्धा काही वेळेला काय होत असतं, व्हॅलिड स्ट्रक्चर एक बनतं किंवा जो ब्रेकआउट होतो तो ब्रेकआउट सुद्धा व्हॅलिड ब्रेकआउट आणि ट्रू ब्रेकआउट किंवा इनव्हॅलिड ब्रेकआउट, व्हॅलिड ब्रेकआउट आणि इनव्हॅलिड ब्रेकआउट असे 2 प्रकारचे ब्रेकआउट आपल्याला पाहायला. इनव्हॅलिड ब्रेकआउटमध्ये आपण ट्रॅप होतो, आपण फसतो. तर हे इनव्हॅलिड ब्रेकआउट कुठले, त्याचप्रमाणे हा जो आपण बीओएस बघतो याचे सुद्धा 2 प्रकार आहेत, इनव्हॅलिड आणि व्हॅलिड. यापैकी व्हॅलिड बीओएस आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आपल्याला व्हॅलिड ब्रेकआउट ओळखता आला पाहिजे. इनव्हॅलिडच्या ठिकाणी तुम्हाला ट्रॅप केलं जातं. त्यामुळे इनव्हॅलिड ओबी कुठला आहे किंवा इनव्हॅलिड बीओएस कुठला आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इनव्हॅलिड ब्रेकआउट स्ट्रक्चर कुठला आहे आणि व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कोणता आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. या गोष्टी सुद्धा आपण काय करणार आहोत, सुरुवातीला बघणार आहोत. आता यातील एक कन्सेप्ट आपण हळूहळू काय करायचे आहे, समजून घ्यायचे आहे. सुरुवातीला थेअरीप्रमाणे जाईल आणि डायरेक्ट आपण चार्टवरती काही गोष्टी आपण बघणार आहोत किंवा समजून घेणार आहोत. आता त्यातील पहिलं जी गोष्ट आपण बघणार आहोत ती म्हणजे मार्केटचा ट्रेंड किंवा मार्केटचं स्ट्रक्चर म्हणू आपण. तर यापूर्वी आपण मार्केटचं स्ट्रक्चर समजून घेत असताना आपण काय गोष्टी पाहिलेल्या आहेत लक्षात घ्या. प्राइस ॲक्शनमध्ये एक मिनिट, SMC प्राइस ॲक्शनमध्ये मार्केटचं स्ट्रक्चरमध्ये मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड किंवा 3 प्रकारचं स्ट्रक्चर मार्केट तयार करत मार्केटमध्ये मुवमेंट करत असतं. मार्केट स्ट्रक्चर एक त्याच्यामध्ये बुलिश मार्केट स्ट्रक्चर. आता बुलिश मार्केट स्ट्रक्चर ज्या वेळेला मार्केटमध्ये तयार होतं त्याच्यामध्ये काय घडतं, ज्याला आपण काय म्हणतो अप ट्रेंड किंवा बुलिश ट्रेंड असं आपण म्हणतो. मग यावेळेचं मार्केटमधलं स्ट्रक्चर हे कसं असतं, तर मार्केट आपण बघतो
जे आपण यापूर्वी समजून घेतलेलं आहे. ज्या वेळेला मार्केटमध्ये एच 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 एल एच 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 एल या पद्धतीनं मार्केट हायर हाय आणि हायर लो तयार करत मार्केट वरच्या दिशेनं मुवमेंट करतं, त्यावेळेचं जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरला आपण बुलिश मार्केटचं स्ट्रक्चर मागतो. बुलिश मार्केटचं स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये जे आपण पाहतो ते काय बघितलेलं आहे, हायर आहे आणि हायर लो हे तयार होत आहेत का हे पाहिलं जातं. आणि जर हायर हाय आणि हायर लो तयार होत असतील तर मार्केटचं स्ट्रक्चर हे बुलिश ट्रेंडमध्ये जातं आहे असं आपण म्हणतो, किंवा त्या स्ट्रक्चरला मार्केटचं बुलिश स्ट्रक्चर म्हणून आपण काय करतो, त्याला ओळखतो. हे आपण प्राइस ॲक्शनमध्ये समजून घेतलेलं. त्याच्यानंतर दुसरं जे स्ट्रक्चर आहे ते म्हणजे साइडवेज. ज्या वेळेला मार्केटमध्ये हे जे हाय तयार होतात, हायर हाय असतील किंवा लोअर लो असतील, हे ज्या वेळेला मार्केटमध्ये निश्चितपणे आपल्याला ओळखता येते. म्हणजेच काय, निश्चितपणे ओळखणं म्हणण्यापेक्षा काय होतं की संमिश्रपणे तयार होतात. मार्केटमध्ये हाय आणि जे लो तयार होतात हे सातत्याने चेंज होतात, बदलतात. म्हणजेच काय होतं, एकदा मार्केटमध्ये हाय तयार होतो, परत खाली येतं, पुन्हा असं मार्केट वरती जातं, परत संमिश्र स्वरूपाचं मार्केटमध्ये काय होत असतात, सातत्यानं हायर हाय आणि हायर लो, लोअर हाय आणि लोअर लो हे चेंज होत असतात. त्यावेळेला मार्केटमधला ट्रेंड हा कसा असतो, साइडवेज असतो. त्यावेळेला मार्केटमध्ये असणारा ट्रेंड कसा असतो, साइडवेज असतो. हे साइडवेज मार्केटमध्ये तयार होणारं स्ट्रक्चर आहे. हे दोन स्ट्रक्चर बघितले आपण. आणि तिसरं जे स्ट्रक्चर आहे ते तिसरं स्ट्रक्चर कोणतं, तर मार्केटमध्ये बेअरिश मार्केट स्ट्रक्चर. आता बेअरिश मार्केट स्ट्रक्चरमध्ये जो चार्ट तयार होतो किंवा जे स्ट्रक्चर तयार होतं ते स्ट्रक्चर कशा पद्धतीनं तयार होतं, तर मार्केट या पद्धतीनं खालच्या दिशेनं मुवमेंट करत असतं. आणि त्याच्यामध्ये हा हाय असतो, त्याच्यानंतर एल एच एल 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 एच एल 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 एच एल 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 एच. आता एल एच म्हणजे काय, तर लोअर हाय. मार्केटमध्ये हाय मारायचं थांबून जो नवीन हाय तयार होतो तो पूर्वीच्या हायपेक्षा खाली तयार होतो. आणि मार्केट खाली ज्या वेळेला रिट्रेसमेंटसाठी येतं आणि तिथून वर जातं त्यावेळेला जो लो तयार होतो तो मार्केटमध्ये तयार होणारा लो अगोदरच्या लोपेक्षा खालच्या साईडला शिफ्ट होतो. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर बनवत ज्यावेळेला मार्केटमध्ये मुवमेंट खालच्या दिशेनं करत असतं त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो, बेरिश मार्केटचं स्ट्रक्चर म्हणतो. बेरिश मार्केटचं स्ट्रक्चर म्हणतो, ज्याला आपण काय म्हणतो, डाऊन ट्रेंड म्हणतो. याच्यामध्ये लोअर हाय आणि लोअर लो हे तयार होत मार्केट वरून खालच्या दिशेनं काय होत असतं, येत असतं. ही सर्वसाधारण कन्सेप्ट आपण प्राइस ॲक्शनमध्ये समजून घेतलेली आहे. प्राइस ॲक्शनमध्ये समजून घेतलेली आहे. आता स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये मार्केटची जी आपण स्ट्रक्चर समजून घेणार आहोत त्याला आपण मॅपिंग म्हणतो. स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये जे मार्केटचं स्ट्रक्चर आपण समजून घेणार आहोत त्याला मार्केट स्ट्रक्चरचं मॅपिंग म्हणतो. म्हणजे त्याचे बारकावे आपण समजून घेणार आहोत. केवळ हायर हाय तयार होत गेले, मार्केट बुलिश आहे, रिट्रेसमेंट आली, आपण बायची एंट्री केली की मार्केटमध्ये आपला ट्रेंड सक्सेस होतो, हे अर्ध सत्य आहे.
किंवा त्याची ॲक्युरेसी कमी प्रमाणामध्ये आहे, ही ॲक्युरेसी जर आपल्याला वाढवायची असेल, हे सर्वसाधारण नियम आहेत जे इतर रिटेलरना माहिती आहे. आणि रिटेलरच्या एंट्र्या कुठं असतात, तर साधारणपणे ब्रेकआउट झाला एंट्री घ्या, ब्रेकडाऊन झाला एंट्री घ्या, कॅन्डल तयार झाली, हॅमर तयार झाला त्या ठिकाणी एंट्री घ्या, एखादा चार्ट पॅटर्न तयार झाला त्या ठिकाणी एंट्री घ्या. ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत ज्या ठिकाणी रिटेल इन्व्हेस्टर काय करतो, ट्रेड घेण्यासाठी एंट्री घेतो. आणि या सगळ्या गोष्टी माहीत कुणाला असतात, स्मार्ट मनीला किंवा बिग प्लेयर लोकांना या गोष्टी सगळ्या माहिती असतात. त्यामुळं स्मार्ट मनी ज्या पद्धतीनं काम करतो, तुम्हाला काम कसं करायचं आहे, या कन्सेप्टनुसार बिग प्लेयर जे आहेत, ते ज्या पद्धतीनं काम करतात, ते ज्या पद्धतीनं इतर लोकांना ट्रॅप करतात, ते कुठं ट्रॅप करतात, ट्रॅप करताना काय घडतं चार्टवरती, त्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या की त्याच्यानंतर आपण त्यांच्या ट्रॅपमध्ये न सापडता त्यांनी घेतलेल्या ट्रेडच्या नंतर मार्केटमध्ये आपण काय करायचं आहे, प्रवेश करायचा. म्हणजे आपल्याला सुरक्षितपणे घेऊन जाण्याची जबाबदारी या स्मार्ट मनीवरती जाते. कारण आपण त्यांना विरोध करत नाही, आपण त्यांना स्मार्ट मनीला विरोध करत नाही, तर त्यांच्या पावल खुणांच्या वाटेवरती किंवा त्यांच्या पाठोपाठ आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्यांची सोबत करतो, त्यांची संगत करतो. ते ज्या पद्धतीनं जात आहेत त्या पद्धतीनं आपण जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांनी केलेल्या कृतीनंतर, त्यांनी घेतलेल्या ऍक्शन नंतर मग आपण आपल्या ऍक्शनला सुरुवात होते. मग हे मार्केटमध्ये सांगतं का, तर हेच कौशल्य, हे ज्याला आपण प्रोफेशनल ट्रेडर म्हणून, आपण रिटेलर जरी असलो तरी प्रोफेशनल ट्रेडर म्हणून आपण जर आपल्याला काम करायचं असेल तर या स्मार्ट मनीची चाल आपल्याला ओळखता आली पाहिजे. कारण अधिकृतपणे कुठल्याही प्रकारच्या त्यांनी केलेल्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला पाहता येत नाही अधिकृतपणे, परंतु चार्टच्या माध्यमामध्ये, चार्टनुसार मध्ये जो बदल घडत असतो त्या बदलामधील अशा काही खुणा असतात की ज्या खुणा तुम्हाला स्मार्ट मनीनं त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे, स्मार्ट मनी ऍक्टिव्ह झालेला आहे, स्मार्ट मनीनं या ठिकाणी ट्रॅप लावलेला आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता, गेस करू शकता. अंदाजानं तुम्ही काय करू शकता, त्याच्यातून निष्कर्ष काढू शकता. आणि एकदा ही कला तुम्हाला आली की मार्केटमध्ये तुमचं ट्रेडिंग सुधारायला फार वेळ लागत नाही, तुम्हाला फार वेळ लागत नाही. लक्षात घ्या, ही खूप महत्वाची आणि अतिशय, म्हणून या गोष्टी आपण काय करायचे, बारकाव्यानिशी आपण समजून घ्यायचे. असो, तर त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शनमध्ये आपण मार्केटमध्ये स्ट्रक्चर कसे होतात हे सर्वसाधारण आपण पाहिलं. आता एसएमसी मध्ये आपण काय सांगितलं की मार्केट स्ट्रक्चरचे आपण मॅपिंग करणार. आणि हे मॅपिंग करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे BOS, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ही सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायचं. हे आपल्याला काय करायचं, सुरुवातीला समजून घ्यायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता BOS म्हणजे काय सांगितलं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे स्ट्रक्चर ब्रेक होणे, स्ट्रक्चर ब्रेक होणे. मग हे स्ट्रक्चर किती प्रकारचे ते आपण पाहिलेले आहेत. बुलिश स्ट्रक्चर ब्रेक होतंय का, बेरिश स्ट्रक्चर ब्रेक होतंय का, या सगळ्या गोष्टी आपल्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मध्ये पाहायचं. तत्पूर्वी आपल्याला जे आपण हायर हाय आपण बघितले, हायर लो बघितले, की ही मार्केटचे स्ट्रक्चर तयार होताना जे हायर लो बघितले त्याच्या अनुषंगानंच आता आपण काय करायचं आहे, थोडंसं मार्केटला समजून घ्यायचं आहे.
आता सुरुवातीला आपण डाऊन ट्रेंडचं मार्केटचं स्ट्रक्चर थोडंसं समजून घेऊ. आता आपण बीओएस समजून घेणार आहोत. लक्षात ठेवा, मार्केटचं स्ट्रक्चर म्हणजे आता केवळ प्राइस ऍक्शन मध्ये तयार झालेलं मार्केटचं स्ट्रक्चर आता नाही. तसं थोडंसं पण आपण काय करायचं आहे, पुढे जायचं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं रेजिस्टन्स आहे. ज्या ठिकाणाहून प्राइस काय होते, रिजेक्शन घेऊन प्राइस खालच्या दिशेने यायला सुरुवात करते. आता सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या, आता मार्केट वरून खाली यायला लागलं, प्राइसला रिजेक्शन मिळालं आणि प्राइस काय आली, खालती आली. खाली आल्यानंतर थोडीशी प्राइस मध्ये खालच्या साईडनं मुवमेंट झाल्यानंतर तिथं काय होतं, प्राइसला एक हा होतो पहिला काय, पहिला सुरुवातीचा हाय आहे. प्राइस वरून खाली आले म्हणजे ज्या ठिकाणी प्राइस आहे तिथून प्राइसला रिजेक्शन मिळाल्यानंतर प्राइस खालच्या दिशेनं मुवमेंट करायला लागली. एक हा झाला पहिला हाय. त्याच्यानंतर प्राइस खाली आल्यानंतर तिथं काय करते, प्राइसला सपोर्ट मिळतो आणि प्राइस वरच्या दिशेनं काय करते, मुवमेंट करते. प्राइस काय करते, वरच्या दिशेनं थोडीशी मुवमेंट करते. प्राइस वरती गेली. आता हा पहिला काय झाला, लो तयार झाला. हा पहिला लोअर लो तयार झाला आणि प्राइस जिथून वरच्या साईडला गेली तिथं परत प्राइसला रिजेक्शन मिळतं आणि प्राइस काय होते, तिथून खाली येते. आता या ठिकाणी जो लोअर हाय तयार होतो म्हणजे LH हा झाला पहिला लोअर हाय, हा झाला पहिला लोअर हाय. पहिला हाय, त्याच्यानं मार्केट खाली आलं, त्यानं काय केलं, थोडासा काय केला, पुलबॅक घेतला किंवा रिट्रेसमेंटसाठी प्राइस वरती जाते. कारण मार्केटचं नेचर काय आहे, प्राइस खाली येते, सपोर्ट घेते, वरती जाते, पुन्हा खाली येते, सपोर्ट घेते, वरती जाते. म्हणजे मार्केटचं स्ट्रक्चर हे अप डाऊन करत खालच्या दिशेनं जात आहे. बेरिश ट्रेंड मार्केटचं स्ट्रक्चर. आता हा जो पहिला लो तयार झालेला होता इथं आपण काय मार्क करतो, प्राइस इथं आल्यानंतर इथं येऊन प्राइस थांबली. तिथं आपण ज्या ठिकाणाहून प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट गेली, डाऊन ट्रेंड मध्ये असताना प्राइस खाली घसरत असताना जिथं सपोर्ट घेतला आणि प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट केली, रिट्रेसमेंटसाठी वरती गेली, तो जो पॉइंट होता, जो लो होता, त्यावरून आपण पुढे प्राइस एक्सटेंड केल्यानंतर प्राइस ज्या वेळेला या लेवलला येते त्यावेळेला ती जी लेवल असते ती सपोर्ट म्हणून काम करते. त्यावेळेला ती लेवल काय करत असते, आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते. हे चार्टवरती आपण बघणार आहोत, याच्यावरती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. लक्षात ठेवा, फक्त इथं समजून घ्या कन्सेप्ट आणि मग तसं जाऊन आपण चार्टवरती बघणार आहोत. आता इथं हे जे मार्केटचं स्ट्रक्चर झालेलं आहे, लोअर लो आणि लोअर हाय. आता समजा या ठिकाणी इथं प्राइस आल्यानंतर काय घडतं, हा झाला आपला सपोर्ट. इथून जर प्राइस ब्रेकआउट झाली तर आपण काय करतो, सेलची पोझिशन घेतो. रिटेलर काय करत असतात, सेलची पोझिशन घेत असतात. फक्त आता मार्केट समज एक एक कन्सेप्ट आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये समजणार. आता फक्त एक एक लक्षात घ्यायचं. आता इथं आल्यानंतर काय होतं लक्षात घ्या. समजा इथं एक कॅन्डल तयार झाली. कॅन्डल दिसते ना तुम्हाला सगळ्यांना, दिसते सर. हा म्हणजे सांगत चला, नाही तर काय होईल, जरा छोटं आकाराने दिसायला आला तर इथं प्रॉब्लेम यायला नको. काय त्याच्यामध्ये अडचण आली तर सांगत चला, म्हणजे आपल्याला लगेच
आता ही जी कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलला खालच्या साईडला आपल्याला शॅडो दिसते. खालच्या साईडला आपल्याला शॅडो दिसते. आणि ज्या ठिकाणाहून जिथं लोअर लो तयार झालेला होता, त्या लोअर लेवलच्या लेवलला जाऊन प्राइस पुन्हा वरच्या साईडला जाऊन काय होते, क्लोज होते. आता इथं काय झालेलं होतं, हे जे स्ट्रक्चर होतं लोअर लो लोअर हाय, हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, त्यातील ज्या वेळेला इथं ब्रेक होतं त्यावेळेला जर कॅन्डल त्या ठिकाणी क्लोज झाली नसेल आणि त्या ठिकाणी प्राइसला जर रिजेक्शन आपल्याला मिळालेलं असेल आणि प्राइस वरच्या दिशेला जाऊन वरती या लेवलच्या वरती जाऊन जर थांबत असेल तर त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, याला इनव्हॅलिड ब्रेकआउट. किंवा आता हे जे स्ट्रक्चर आहे इथं समजा जर करता ब्रेक झाला असतं, जर समजा इथं आपल्याला या पद्धतीची कॅन्डल तयार झालेली पाहायला मिळाली, तर त्या ठिकाणी काय झालं असतं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं असतं. इथं काय होतं मग, ब्रेक ऑफ, किंवा आपण त्याला आता मी म्हणतो फक्त शॉर्ट मध्ये लिहितो, इथं काय झाला, ओबीएस. असं जर झालं तर काय असता तो बीओएस, ओबीएस नाही, बीओ, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. कधी, ज्या वेळेला कुठली टाइम फ्रेम असू द्या, कुठल्याही 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम पासून मंथलीच्या टाइम फ्रेम पर्यंत ज्या कुठल्या टाइम फ्रेमचा तुम्ही चार्ट बघत आहात त्या टाइम फ्रेमवरती मी सांगतोय. नंतर त्याच्यामध्ये टॉप डाऊन अप्रोच आपण करायचाच आहे. जसं 3 टाइम फ्रेमवरती आपण वेगवेगळा अनालिसिस करायचा आहे ट्रेड घेण्यासाठी, तो पार्ट वेगळा. परंतु हे जे आपण अनालिसिस आपल्याला जे बघायचं आहे ते बघताना काय सांगितलं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे ज्या वेळेला ही जी सपोर्ट लाईन आहे, ही सपोर्ट लाईन ब्रेक करणारी एक कुठल्या टाइम फ्रेमची असेल ती पूर्ण टाइम फ्रेमची एक कॅन्डल कंप्लीट झाली पाहिजे आणि ती खालच्या साईडला क्लोज झाली पाहिजे. खालच्या साईडला काय झाली पाहिजे, क्लोज झाली पाहिजे. तर त्याला आपण व्हॅलिड काय म्हणू, बीओएस म्हणू. त्याला काय म्हणू आपण, व्हॅलिड बीओएस. म्हणजे तो काय झाला, व्हॅलिड आहे, करेक्ट आहे. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर व्हॅलिड आहे. आणि जर पहिल्या सिनारिओ प्रमाणे जर मार्केटमध्ये सपोर्ट लेवल ब्रेक करून प्राइस खाली तर जाते, परंतु ती टाइम फ्रेम कंप्लीट होण्याच्या अगोदर ती कॅन्डल वरच्या साईडला जाऊन क्लोज होते, सपोर्टच्या वरच्या साईडला जाऊन क्लोज होते. त्याला आपण काय म्हणतो, इनव्हॅलिड बीओएस, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. इनव्हॅलिड म्हणजे काय, कामाचा नाही. एवढं तर आपल्याला माहिती आहे की इनव्हॅलिड स्ट्रक्चर आपल्याला उपयोगाचं नाही. इनव्हॅलिड स्ट्रक्चर जर तयार झालेलं असेल तर त्या ठिकाणी तो ट्रॅप आहे. आणि बऱ्याच वेळेला आपली घाई काय झालेली असते, आपण या सपोर्ट वरून ब्रेकआउट वरती एंट्री घेतो. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगतो, आपण आपली सवय किंवा आपण आपली काम करण्याची पद्धती ही ब्रेकआउट वरती काम करण्याची पद्धत आपण स्वीकारायची नाही. लक्षात ठेवा, ती शार्प शूटर सारखं काम आहे. शार्प शूटर सारखं काम आहे. कधी करायची, कुठं करायची, कशी करायची शिकार, याचं पूर्ण प्लॅनिंग आणि क्विक मध्ये डिसिजन घेण्याची क्षमता ज्याच्या जवळ आहे त्याला ते साध्य. आपण जी ट्रेडिंग स्ट्रॅटेजी निर्माण करू, मग तुम्ही ट्रेडिंग करा, इन्व्हेस्टमेंट करा, शॉर्ट टर्म करा, बीटीएसटी करा,
स्कॅल्पिंग करा, काहीही करा, कुठल्याही प्रकारच्या पद्धतीचा ट्रेडमध्ये एंट्री घेत असताना ब्रेकआउटची एंट्री घेण्यापेक्षा मी घ्यायचंच नाही असं म्हणत नाही. लक्षात ठेवा, ब्रेकआउटवरती एंट्री घेतली जाते, पण ती थोडी अधिक रिस्की असते. ती थोडी अधिक रिस्की असते. त्यामुळं शक्यतो आपण ट्रेड निवडत असताना रिट्रेसमेंट किंवा ज्याला आपण काय म्हणतो, पुलबॅक म्हणतो, पुलबॅक एंट्री, या प्रकारची एंट्री आपण घ्यायची. याच्यामध्ये आपल्याला एखाद्या वेळेला ट्रेड मिळणार नाही, आपला ट्रेड चुकू शकतो, परंतु ॲक्युरेसी आणि रिस्क, ॲक्युरेसी जास्तीत जास्त असते आणि रिस्क मात्र काय असते, कमीत कमी रिस्क घेऊन काम करण्याची सोय आपल्याला या रिट्रेसमेंटमध्ये मिळते. 100 ट्रेड करण्यापेक्षा काही मोजकेच क्वालिटी ट्रेड करण्यावर जर आपण भर दिला तर निश्चितपणे आपण शेअर मार्केटमधून चांगला पैसा मिळवू शकतो. इथं आपल्या माइंडला असं तयार करायचं आहे की मी जर ट्रेड घेतला तो मी रिट्रेसमेंटवरतीच ट्रेड घेण्याचा प्रयत्न करेन, ब्रेकआउटचा ट्रेड मी टाळेन. ट्रेड घेतला जात नाही का? ट्रेड घेतला जातो. ट्रेड सक्सेस होत नाही का? होतो. पण आपण काय करायचं हे मी सांगितलं. तुम्ही जसं तुम्ही शितापीनं रिट्रेसमेंटवरती ट्रेड चांगले करायला लागला, तुमच्या नजरेमध्ये हे मार्केट बसायला लागलं, मार्केटची मुवमेंट बसायला लागली, की मग तुम्ही पुढे जाऊन तुमच्या कोतीनुसार, तुमच्या स्किलनुसार, तुमच्या कलेनुसार तुम्ही ब्रेकआउटच्या ट्रेडवरती एंट्री घेऊ शकतो. कारण त्या ठिकाणी थोडी रिस्क अधिक राहते. त्या ठिकाणी तुम्ही ट्रेडमध्ये अडकण्याची शक्यता असते, तुम्ही ट्रॅपमध्ये फसण्याची शक्यता असते. कारण हा ट्रॅप कुणी लावलेला आहे? बिग प्लेयरांनी लावलेला असतो. कारण त्यांना माहिती आहे, त्यांना काय माहिती आहे की या ठिकाणी ब्रेकडाऊन झाल्यानंतर रिटेल इन्व्हेस्टमेंट वाट बघत आहे की या ब्रेकआउट नंतर मार्केटमध्ये खालच्या दिशेनं मुवमेंट येणार आहे, म्हणून रिटेल गुंतवणूकदार किंवा रिटेल ट्रेडर त्या ठिकाणी एंट्री घेतात. त्या ठिकाणी एंट्री घेतात. हे कुणाला माहिती आहे? बिग प्लेयरांना माहिती आहे. मग बिग प्लेयर आणि तुमचं नुकसान हो म्हणून वाट बघितलेलं आहे का? त्यांना ते जागा शोधत असतात कुठे मोठ्या प्रमाणामध्ये रिटेल इन्व्हेस्टर एंट्री घेतात. त्यांना झुलवायचं, त्यांना फसवायचं आणि आपल्याला हव्या त्या प्रकारच्या ऑर्डर्स मार्केटमध्ये निर्माण करायच्या. जर मला सेल करायचे असेल तर खरेदीदार रिटेलरांनी खरेदी करावी अशा पद्धतीची त्या ठिकाणी मुवमेंट तयार केली जाते. एक लक्षात घ्या, कुठे केली जाते? एक तर ती सपोर्ट लेवलला किंवा एक तर ती रेजिस्टन्स लेवलला. कारण त्यांना माहिती आहे की सपोर्ट ब्रेक झाला की मार्केट खालच्या दिशेनं मुवमेंट करणार आहे, म्हणून रिटेलर घाई गडबडीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री करत असतात. हे सर्वसाधारण बेसिक ट्रेडनुसार एंट्री घेतली जाते. ते सगळे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एंट्री करतात आणि मग या लोकांना आणखी थोडं तशा पद्धतीचं लालच दाखवून तुम्हाला मार्केटमध्ये आत ढकललं जातं आणि तुम्ही मार्केटमध्ये ट्रेड घेता आणि इन्स्टिट्यूशनल मार्केटच्या प्राइसला थोडंसं खाली नेतात आणि पटकन मार्केट वरच्या दिशेनं मुवमेंट होऊन जातं. आता हे का जातं, कसं जातं याचं डिटेल आपण पुढे जाऊन पाहू. फक्त या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे की डायरेक्ट एंट्रीपेक्षा आपण काय करायचं आहे, रिट्रेसमेंटच्या एंट्रीला आपण प्राधान्य द्यायचं. आता आपण पहिली गोष्ट काय बघत आहोत की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय, ही कन्सेप्ट आपण समजून गेलेलो.
तत्पूर्वी आपल्याला काय माहित आहे की मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे. मार्केटचं स्ट्रक्चर काय आहे. मार्केट जर बेरिश मुवमेंटमध्ये चाललेलं आहे तर मार्केटचं स्ट्रक्चर कसं तयार होतं ते आपण पाहिलेलं आहे. मग त्या स्ट्रक्चर जिथं ब्रेक होतं ती लेवल म्हणजे सपोर्ट लेवल असते आणि त्या लेवलवरती ब्रेकडाऊन जर झाला आणि त्या ठिकाणी समजा ब्रेकआउट करणारी किंवा ब्रेकडाऊन करणारी कॅन्डल जर प्राइस खाली जाऊन पुन्हा सपोर्टच्या वरती जर येऊन थांबत असेल, या पहिल्या नंबरची जी 1 नंबरची कॅन्डल आपल्याला दिसते त्याप्रमाणे जर ती कॅन्डल दिसली तर तो इनव्हॅलिड BOS म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हटलं जातं ते आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा काय म्हणू शकतो आपण फेक ब्रेकआउट ज्याला म्हणतो तो फेक ब्रेकआउट या ठिकाणी असतो. इनव्हॅलिड ब्रेकआउट, इनव्हॅलिड BOS आपण जे म्हणायचं आहे आता ते इनव्हॅलिड BOS ब्रेक ऑफ स्ट्रक्चर ते व्हॅलिड झालं नाही कारण प्राइस वरच्या दिशेनं जाऊन पुन्हा थांबली वरती. एक झालं. आणि जर त्या टाइम फ्रेमची एक फुल आकाराची कॅन्डल जर खालच्या साईडला त्या टाइम फ्रेम कंप्लीट होताना जर खालच्या साईडला क्लोजिंग झालं तर तो ब्रेकआउट हा व्हॅलिड ब्रेकआउट किंवा तो BOS म्हणजे काय, जो लो तयार झालेला आहे तिथं जे सपोर्ट आहे हा BOS आहे. लक्षात ठेवा मार्केटचं स्ट्रक्चर आहे. प्रिव्हियसचा लोअर लो जो तयार झालेला असतो तो ज्या ठिकाणी तुटतो, काय म्हटलं, प्रिव्हियस लोअर लो ज्या ठिकाणी तुटतो ब्रेक होतो त्याला आपण काय म्हणतो आपण BOS म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण BOS ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतो आपण. लोअर लो तुटला की मार्केट पुन्हा खाली जाणार. मग हा तुटण्याची प्रक्रिया कशी असली पाहिजे, स्ट्रॉंग कॅन्डलनं ती तुटली पाहिजे. तर त्याला आपण व्हॅलिड काय म्हणू BOS म्हणू. इथंपर्यंत समजलं असेल तर थंब करा, आपण पुढे जायचं. समजलं सर. ओके चला. आता ही फक्त बेसिक आहे कन्सेप्ट. अजून ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं ऍड करायचं आहे काही गोष्टी. परत काय होतं लक्षात घ्या. कॅन्डल ना आता त्याच्यानंतर पुन्हा प्राइस काय होते, खालच्या दिशेनं मुवमेंट करायला पुन्हा प्राइस हा ओके. आता प्राइस पुन्हा खाली आली बघा. इथं प्राइस पुन्हा आता पहिला आपण LL काढलेला आहे. पहिला लोअर आहे आपल्याला मिळालेला. तिथून प्राइस खाली आली आणि तिथून प्राइस खाली आल्यानंतर पुन्हा प्राइस काय करते, वरच्या दिशेनं मुवमेंट करते. प्रत्येक वेळेला प्राइस डाऊन ट्रेड असताना काय करत असते, लोअर लो तयार करून पुन्हा वरती लोअर हाय तयार करण्यासाठी वरच्या साईडला जात असते. आता इथं पुन्हा काय होते, प्राइस सपोर्ट घेते आणि प्राइस काय करते, पुन्हा वरच्या दिशेनं शिफ्ट होते किंवा वरच्या दिशेनं मुवमेंट करते. आता प्राइस वरती गेली, जिथून प्राइस वरती गेली ही जी लेवल आहे ती काय होती, सपोर्ट लेवल. प्राइसनं तिथं सपोर्ट घेतला, प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला. आता हा जो लो तयार झाला म्हणजे हा जो लो तयार झाला, हाय तयार झाला, हा पहिला, आणि हा जो पहिला लो तयार झाला त्याच्यानंतर याच्या खाली हा जो लो तयार झाला हा LL म्हणजे लोअर लो जो तयार झाला हा कुठला लोअर लो, किती नंबरचा, हा 2 नंबरचा लोअर लो तयार झाला. हा किती झाला, 2 नंबरचा लोअर लो तयार. तिथून प्राइस वरती जातं आणि प्राइस वरती गेल्यानंतर इथं प्राइस पासून इथून प्राइस पुन्हा होते, काय होते, खालच्या दिशेनं मुवमेंट करायला लागते आणि प्राइस पुन्हा काय होते, खाली येते. पुन्हा या सपोर्ट लेवल पर्यंत प्राइस येते. आता ज्या वेळेला जिथून प्राइस खाली आली हा काय झाला,
एल एच कितवा दुसरा लोअर हाय तयार झाला. काय झाला? दुसरा लोअर हाय तयार. इथून प्राइस परत खाली आली. आता परत या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची. आता इथं सूक्ष्म आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे काय, ज्या वेळेला पहिली गोष्ट म्हणजे काय, हा जो ब्रेकआउट होत असतो मार्केट स्ट्रक्चर बीओएस जो तयार होतो त्यावेळेला जी कॅन्डल तयार होते ती स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल तयार व्हावी झाली पाहिजे, व्हॅल्यूमची कॅन्डल झाली पाहिजे असं आपण मानतो. समजा त्याप्रमाणे कॅन्डलनं ब्रेकडाऊन दिला आणि प्राइस खाली आली, आपण इथं एंट्री घेत डायरेक्ट एंट्री कुठं आली, ब्रेकडाऊन झाल्यापैकी एंट्री झाली, आपण घेत नाही, आपण वेट करतो. पहिल्या प्रथम मार्केटनं काय केलेलं आहे, ब्रेकडाऊन केलेला आहे, ब्रेक केलेला आहे, लेवल सपोर्ट ब्रेक केलेला आहे आणि प्राइस तिथून वरच्या दिशेनं मुवमेंट केली. ही जी मुवमेंट आहे इथून इथपर्यंतची जी रिट्रेसमेंट आहे, पुलबॅक जो आहे, ही जी रिट्रेसमेंट असते ती साधारणपणे 50% असते. लक्षात, मी जे तुम्हाला ग्रुपवरती चार्ट टाकलेत त्याचं कारण असं आहे की प्राइस बीओएस ब्रेक झाल्यानंतर त्याच्या पूर्वीचा जो हाय तयार लोअर हाय तयार झालेला होता तिथून ज्या ठिकाणी सेकंड लोअर लो तयार झालेला होता, म्हणजे इथून हा जो लो तयार झालेला आहे या लो पर्यंत फिबोनाची रिट्रेसमेंटचा वापर करायचा आणि लाईन ट्रॅक करायचा. आता समजा आपल्याला फिबोनाची रिट्रेसमेंट आपल्याला सध्या येत नाही, तर आपण काय करायचं, 50% आपण हे करायचं आहे. तर ती रिट्रेसमेंटची टूल सुद्धा तुम्हाला सेटिंगमध्ये मी तयार करून देईन, त्याप्रमाणे ते वापरायचं आहे. 50%चं टूल आपल्याला मिळतं. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा हे 50% किंवा 60% आणि 40%, या 3 प्रकारे हा पुलबॅक असतो. हा पुलबॅक किती प्रकारे असतो, 40, 50 आणि 60. त्यातील बराचसा पुलबॅक हा 40% असण्याची शक्यता असते. आता 40%चा पुलबॅक म्हणजे जिथून मार्केट वरून खाली आलं, पुन्हा वरती गेलं, इथं सपोर्ट होता, या सपोर्टवरून ब्रेकआउट झाल्यानंतर पुन्हा जो प्राइस वरती जाते, ही जी लेवल असते या हाय पासून या हाय पर्यंत याचा जर सेंटर काढला किंवा 50% जर आपण काढलं तर ज्या ठिकाणी प्राइसनं ब्रेकआउट केलेला आहे त्या लेवल पर्यंत ही 50%चा ऍव्हरेज प्राइस सर्वसाधारणपणे येतं, 40% येतं. जर कॅन्डल मध्यम आकाराची असेल तर थोडंसं आपल्याला काय होतं, 50% मिळेल. कॅन्डल जर मोठी असेल तर 40% पर्यंत जाईल. कॅन्डल जर त्याच्यापेक्षा हे असेल तर कधी कधी काय होते, 60% पर्यंत हा रिट्रेसमेंट वरच्या दिशेला जातो. जर हा रिट्रेसमेंट किंवा हा पुलबॅक, हा रिट्रेसमेंट जर 50% होत असेल तरच तो परफेक्ट पुलबॅक आहे असं आपण मानतो. लक्षात ठेवा, जो स्विंग म्हणतो आपण लोअर लो म्हणून ज्याला आपण मार्केट स्ट्रक्चर मध्ये हायर हाय आणि हायर लो अशा पद्धतीनं जे आपण शोधायचं म्हणतो, काही वेळेला मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये येत असताना आपल्याला हा पुलबॅक दिसत नसतो. 1-2 कॅन्डल दिसले की आपल्या समोर प्रश्न असा निर्माण होतो की आपल्याला हा स्विंग कुठे शोधायचा. आपण काय करत असतो, इथून मग लाईन चार्टचा वापर केला होता आपण, आणि लाईन चार्ट नुसार आपल्याला कुठं दिसतं, इथं दिसला तर आपण काय करतो, इथं हा प्रिव्हियस स्विंग हाय किंवा प्रिव्हियस स्विंग लोअर हाय असं समजून आपण कन्सिडर करत असतो. पण हे मार्केटमधलं हे रिट्रेसमेंट होत नाही. स्मार्ट मनी कन्सेप्टनुसार हे रिट्रेसमेंट मानलं जात नाही. त्याला शॅडो रिट्रेसमेंट असं म्हटलं जातं. शॅडो नाही, शॅलो रिट्रेसमेंट असं म्हटलं जातं. हा बारकावा आहे, हा की पॉइंट आहे, लक्षात ठेवा. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेला म्हणजे हा हाय आणि जो लो तयार झालेला असतो
यांची टोटल केल्यानंतर याचं 50% जे काही निघेल, जी प्राइस निघेल तितकं इथं वरती वाढल्यानंतर एक लाईन मार्क केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की चार्ट वरती प्राइसची जी रिट्रेसमेंट असते, परफेक्ट रिट्रेसमेंट जी असते ती 40 ते 60च्या दरम्यान असते. 50% पर्यंत रिट्रेसमेंट गेलं आणि समजा या ठिकाणी प्राइसनं जर एखादी निगेटिव्ह कॅन्डल तयार झाली तर आपण या कॅन्डलच्या लो वरती तात्काळपणे एंट्री घेऊ शकतो. आपला स्टॉप लॉस या कॅन्डलच्या वरती आपला काय होतो, इथं छोटासा स्टॉप लॉस राहतो. लक्षात आलं का? हे जरा किचकट झालं असेल तर मी परत ड्रॉइंग काढू यायचं आपण, पण हे समजलं का बघा. हे डिलीट करू का हे सगळं चार्टवरचं? पहिलं रिपीट करा ना. रिपीट करतो पण चार्ट हे आता पुसतो परत, म्हणजे आपल्याला सुटसुट करू. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये घ्यायच्या नाहीत. बीओएस म्हणजे काय नाही, थोडंसं आपल्याला सुटसुट दिसेल. ओके, आता मार्केट वरून खाली आलं, इथं सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागली, इथं गेली. आता हा काय होता, हा होता, एक मिनिट, हा पहिला हाय, त्याच्यानंतर इथं प्राइस आली, हे काय झाली, लो तयार झाला किंवा लोअर लो म्हणतो आपण, कारण याच्या अगोदर लो तयार झालेला असतो. त्यावेळेला मार्केटचं स्ट्रक्चर डाऊन ट्रेंडमध्ये सुरुवात होतो, म्हणजे पहिला लोअर लो इथं आहे, इथून प्राइस वरती जातं. आता लक्षात घ्या, शॉर्ट मध्ये सांगतो, बीओएस आपल्याला माहिती आहे. बीओएस म्हणजे काय, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. पूर्वीचा जो प्रिव्हियस लोअर लो जो तयार झालेला असतो तो ज्या ठिकाणी ब्रेक होतो त्या ठिकाणी बीओएस तयार होतो. प्रिव्हियस लोएस्ट लो ज्या ठिकाणी काय होतो, ब्रेक होतो, त्या ठिकाणी बीओएस तयार झाला असं आपण म्हणतो, किंवा मार्केटचं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं असं आपण म्हणतो. मग बीओएस अजूनपर्यंत बीओएस इथं तयार झालेला आहे का, तर नाही. इथं काय झालेलं आहे, बीओएस नाही. प्राइस इथं खाली आली, प्राइस इथं लो तयार केला, प्राइस वरच्या साईडला गेली, म्हणजे प्राइसनं रिट्रेसमेंट घेतलं. आता पुढचं मी सांगितलं बीओएस कसा तयार होतो, कुठं होतो तयार, मी सांगितलेलं आहे तुम्हाला. तरी सुद्धा आता परत लक्षात घ्या, इथून प्राइस काय होणार आहे, परत खालच्या दिशेनं परत प्राइस काय आली, कारण डाऊन ट्रेंड मध्ये लोअर लो, लोअर हाय आणि लोअर लो तयार करत मार्केट खालच्या दिशेनं येतं. आता इथं ट्रेंडची सुरुवात झाल्यानंतर प्राइस खाली आली, इथं सपोर्ट घेतला, वरती गेली, एक हाय तयार केला. हा जो हाय तयार झाला हा कुठला हाय आहे, लोअर हाय, प्रिव्हियस हाय पेक्षा खालच्या साईडला शिफ्ट झाला. बरोबर, लगेच थंब करायचं, पुढे जायचं आपल्याला. हा पहिला लोअर हाय तयार झाला, हा काय झाला, पहिला लोअर आहे. त्याच्यानंतर हा पहिला लोअर लो. आता इथंपर्यंत आल्यानंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं का, नाही. ज्या वेळेला प्राइस इथं ज्या वेळेला ब्रेक होते त्यावेळेस सपोर्ट ब्रेक झाला म्हणून किंवा ब्रेकडाऊन झाला म्हणून आपण सेलची एंट्री कुठे घेतो, या लाईन वरती घेतो ना, सपोर्ट वरती. ब्रेक झाल्याकडे म्हणजे ब्रेक होत असताना ऍडव्हान्स म्हणजे याच्या खाली गेली प्राइस, तर तिथून प्राइस काय होणार आहे, खालच्या दिशेनं जाणार आहे. ब्रेकआउट झाला, मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडची सुरुवात झाली असं समजून आपण काय करत असतो, मार्केटमध्ये सेलची एंट्री घेत असतो. ती जी ठिकाण आहे, जी लेवल आहे, त्या लेवलला जर करता या ठिकाणी कॅन्डल समजा ब्रेकआउट म्हणजे सुरुवातीच्या, आता 5 मिनिटाची टाइम फ्रेमची कॅन्डल आहे समजा, तर या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये सुरुवातीला 4 मिनिटांमध्ये काय गेली प्राइस, खालच्या दिशेला गेली, आणि 1 मिनिटामध्ये ती संपूर्ण प्राइस काय केली, पुन्हा रिव्हर्स होते आणि वरच्या दिशेला जिथं सपोर्ट लेवल मार्क केलेला होता, जिथून प्राइस वरच्या दिशेनं रिट्रेसमेंटसाठी प्राइस वरच्या दिशेनं गेलेली होती, त्या लेवलच्या वरती प्राइस म्हणजे सपोर्ट लेवलच्या वरती प्राइस काय करते, जाऊन थांबते. आता हा ब्रेकआउट स्ट्रक्चर झालंय का नाही,
तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेलं होतं. स्ट्रक्चर ब्रेक झालंय की नाही? झालंय की नाही? मार्केटचं स्ट्रक्चर ब्रेकआउट झालंय की नाही? ब्रेकडाऊन झालेला आहे, खाली आली की झालेला आहे. परंतु हा आता मग याला काय म्हटलं, हे जे स्ट्रक्चर आहे इथं प्राइस ज्यावेळेला खाली जाते त्याला काय म्हणतो आपण? बीओएस, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं, पण ते कसलं आहे? ट्रॅप, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? इनव्हॅलिड. हे स्ट्रक्चर कसलं आहे? इनव्हॅलिड आहे. खरं पुरं स्ट्रक्चर आपल्याला ते वाटत नाही, इनव्हॅलिड म्हटलं. आणि समजा या ठिकाणी 5 मिनिटाची कॅन्डल ब्रेकडाऊन झाल्यानंतर जर एक स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाली तर हा जो बीओएस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतो त्याला काय म्हणतो आपण? व्हॅलिड. याला आपण काय म्हणतो? व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतो. ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आता आपण जो ट्रेड घेणार आहोत आपल्याला हे ब्रेक ऑफ बीओएस समजला. ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये पुन्हा प्राइस समजा खाली आली, पहिला हे समजून घ्या, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कुठं ते लक्षात येईल तुम्हाला. आता पुन्हा प्राइस काय आली? खाली आली. आणि इथं पुन्हा प्राइसनं काय घेतला? सपोर्ट घेतला आणि प्राइस पुन्हा वरच्या दिशेने गेली. ही जी लेवल आहे ही कसली आहे? सपोर्ट. प्राइस तिथून सपोर्ट घेतला आणि प्राइस वरच्या दिशेनं गेली. आता हा जो लो तयार झाला या लोच्या खालच्या साईडला तयार झाला का नाही? आता जो लो तयार झाला आपला, हा लो कुठं तयार झालेला आहे? पूर्वीचा जो लो तयार झाला त्याच्यापेक्षा खालच्या साईडला शिफ्ट झाला. हा जो लो तयार झाला LL, लोअर लो, याला आपण दुसऱ्या क्रमांकाचा लोअर लो म्हणतो. ते समजलं? इथून प्राइस वरती गेली आणि पुन्हा प्राइस वरून खालच्या दिशेनं यायला सुरुवात केली. प्राइस काय आली? पुन्हा इथपर्यंत आली. पुन्हा या ठिकाणी प्राइसनं काय केलं की एक मोठी कॅन्डल तयार झाली आणि खालच्या साईडला ब्रेकआउट. आता आपण सगळे व्हॅलिड ब्रेकआउट बघू. इनव्हॅलिड ब्रेकआउट तुम्हाला समजला, फसवा ब्रेकआउट तुम्हाला समजला कसा येतो. आता सगळे व्हॅलिड ब्रेकआउट आहे तसं आपण समजू. इथून प्राइस डाऊन झाली, इथं काय झाला? परत बीओएस तयार झाला. काय आला आपला? बीओएस, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथं तयार झाला. दुसरा लोअर लो तयार झाला. इथंपर्यंतचा भाग आपल्याला समजला. आता हा जो इथं जो हाय तयार झाला, हा जो लोअर हाय तयार झाला, LH तयार झाला, हा दुसरा लोअर हाय तयार झाला. आता आपण आपला जो फोकस राहील ते काय सांगितलं तुम्हाला? आपला फोकस प्राइस पुन्हा, प्राइस काय गेली पाहिजे? पुन्हा वरती गेली पाहिजे. समजा हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं किंवा सपोर्ट ब्रेक झाला, त्याच्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. तो ट्रेड घेत असताना आपण काय विचार करायचा आहे? डायरेक्ट ब्रेकआउट वरती आपण ट्रेड घेणार नाही, हे आपण प्रोसेस स्वीकारलेली आहे. थोडक्यात आपण वेट करणार आहोत. कशासाठी? रिट्रेसमेंटसाठी. आणि या रिट्रेसमेंटवरचा ट्रेड आपल्याला घ्यायचा आहे. त्यावेळेला ट्रेड घेत असताना आपण ट्रेड कसा घेणार लक्षात घ्या. इथून प्राइस पुन्हा काय आली? इथं ब्रेकआउट झाला, आपण डायरेक्ट एंट्री घेतली नाही. प्राइस काय करते? प्राइस थोडी खाली जाते आणि पुन्हा प्राइस वरच्या दिशेनं रिट्रेसमेंटसाठी जाते. आता ही रिट्रेसमेंट तुम्हाला मी काय सांगितलं की प्राइस रिट्रेसमेंट वरती आपण ट्रेड घ्यायचा. मग रिट्रेसमेंट वरती ट्रेड घ्यायचा तर ती रिट्रेसमेंट किंवा प्रिव्हियस लोअर हाय आपण ज्याला म्हणतो त्याच्यानंतर तयार झालेली जी रिट्रेस ब्रेकआउट झाला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं, त्याच्यानंतर होणाऱ्या रिट्रेसमेंट वरती आपण ट्रेड घेतो. म्हणजे प्राइस वरती गेल्यानंतर ज्या वेळेला ही प्राइस वरती जाते, ही बऱ्यापैकी 80% वेळेला प्राइस काय करते? हा जो पुलव्याक आहे किंवा हे जे रिट्रेसमेंट आहे, हे रिट्रेसमेंट काय असतं? 40 पासून 60 पर्यंतच्या दरम्यान पर्सेंट.
या दरम्यान काय असतं, हे रिट्रेसमेंट असतं. आणि इतकं रिट्रेसमेंट असेल तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, खऱ्या अर्थानं लोअर हाय किंवा रिट्रेसमेंट म्हणू शकतो. नाहीतर शालो. याच्यापेक्षा समजा इथूनच प्राइस गेली, थोडक्यात ते दाखवलं तुम्हाला. समजा इथूनच प्राइस खाली गेली, इथूनच गेली, तर हे समजा 20% दरम्यान जर वरती प्राइस गेली आणि तिथून खालेले असेल तर याला रिट्रेसमेंट आपण म्हणत नाही. या रिट्रेसमेंटवरती ट्रेड घ्यायचा प्रयत्न आपण करायचा नाही. थोडस आपल्याला हा नंतर स्किलवरती त्याच्यानंतर आपण घ्यायचं. ट्रेंड बघून सपोर्टवर आहे, कशावरती आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आहेत. पण पहिली प्रायोरिटी आपल्याला काय असणार आहे, ज्या वेळेला आपण हा रिट्रेसमेंट किंवा मुळात पहिला काय समजून घ्यायचं आहे, रिट्रेसमेंट कशाला म्हणायचं किंवा व्हॅलिड पुलबॅक कशाला म्हणायचं. रिट्रेसमेंट लोअर लो पण ज्याला म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत, तो लोअर लो कशाला म्हणायचं, लोअर हाय कशाला म्हणायचं. तर आपल्याला हे लोअर हाय जर म्हणायचं असेल तर प्राइस काय केली पाहिजे, साधारणपणे 40%च्या दरम्यान का असणार तिनं काय झाला पाहिजे, परत बॉन्ड्स झाला पाहिजे, वरती गेली पाहिजे. आणि समजा जर ती 40 पासून म्हणजे 40, 50 किंवा 60 या दरम्यान जर तिथं रिट्रेसमेंट झाले असेल तर तो स्विंग लोअर हाय लो म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. आता समजलं का? आणखी काय शंका असेल तर आता विचारू शकता, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. कुणाची शंका आहे का? नाही ना? तर दोन वेळा तसं व्हायला पाहिजे, लोअर आणि हायवर लोअर. आपण फक्त काउंट करायला लागलो किती वेळ तयार झाले. आता पहिला लोअर लो कुठं म्हणतोय, पहिला लोअर हाय कुठं तयार झाला हे आपण बघितलं. आता हा लोअर हाय, त्याच्यानंतर हा लो, इथं मध्ये काय जरी झालं तर या ब्रेकआउटच्या नंतर लोअर लो जो तयार होईल डाऊन आपल्याला स्विंग दिसतो, हा लोअर तयार झाला. त्याच्यानंतर हा जो स्विंग आहे, हा स्विंग कुठंपर्यंत गेला पाहिजे, तर साधारणपणे आता समजा मार्केटमध्ये इथं झालं आणि प्राइस इथून थोडीशी वरती जाऊन आली, तर या स्विंग हायला आपण काय म्हणू शकत नाही, लोअर हाय मानत नाही. ही याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे. 2 नंबर इथं का म्हटला मी, तर त्याच्यामध्ये समजा मध्ये छोटासा हाय तयार झालेला असेल तर त्याला आपण काय मानत नाही, रिट्रेसमेंट मारत नाही पक्के. आपण जे रिट्रेसमेंट, खरोखर रिट्रेसमेंट आपण ज्याला म्हणतो किंवा लोअर हाय म्हणतो आपण, त्याच्यासाठी दिसणारा स्विंग किंवा ती रिट्रेसमेंट किती झाली पाहिजे, 40% पासून 50-60% पर्यंत का असणार प्राइस वरच्या साईडला गेलेली असेल पाहिजे. आणि मग तिथून खाली जर आलेले असेल त्यावेळेला जो हाय तयार होईल त्यावेळेलाच आपण त्याला लोअर हाय म्हणून कन्सिडर करणार. छोटासा पुलबॅक झाला असेल किंवा छोटासा बॉन्स झालेला असेल तर त्याला आपण लोअर हाय म्हणून कन्सिडर करणार नाही. लक्षात आलं का? ज्याला लोअर हाय म्हणून आपल्याला कन्सिडर करायचं आहे ती प्राइस रिट्रेसमेंटसाठी खालून सपोर्ट घेऊन किती पर्सेंट पर्यंत वर गेली पाहिजे, 40% ते 60% वरती गेलेली पाहिजे. तरच आपण त्याला रिट्रेसमेंट त्या ठिकाणी परफेक्ट रिट्रेसमेंट आपण मानतो. लक्षात ठेवा. नाही तर त्याच्यामध्ये म्हणजे या 2 लोअर हायच्या मध्ये प्राइस थोडीशी वरती जाऊन आली तर त्याला शालो रिट्रेसमेंट असं म्हटलं जातो. शालो रिट्रेसमेंट असं म्हटलं. पण सर त्याच्यानंतर मोठा हा लोअर हाय बनवला तर तो व्हॅलिड असेल का? चेंज होणार, नाही, मार्केटचं स्ट्रक्चर चेंज होणार ना. 60च्या वरती होऊ दे ना, 60च्या वरती झाल्याचा प्रॉब्लेम नाही. परंतु इथनं कसं आहे, हे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर प्राइस खाली आल्यानंतर जो हाय तयार होईल, लोअर हाय तयार झाला, त्यावेळेला जो लो तयार होईल त्याला आपण रिट्रेसमेंट मानलेला आहे. ते रिट्रेसमेंट आपल्याला वरती गेलं पाहिजे. किंवा ट्रेंड खाली येत असेल, ट्रेड आपण घ्यायचा आहे, परत प्राइस आला की बीओएस ब्रेक झाल्यानंतरच्या रिट्रेसमेंटवरती. समजा आता इथं ट्रेड घ्यायचा आहे, इथं पहिला समजा ह्याच्यापूर्वीच काय घडलं इथे, पण बीओएस इथं आपल्याला तयार झाला, इथं ब्रेकडाऊन झाली, परत आपल्याला एंट्री घ्यायची असेल तर प्राइस इथून वरती जायची वाट बघायची. डायरेक्ट एंट्री आपण घेत नाही, एंट्रीचा विचार करायचा. त्यावेळेला सांगतो तुम्हाला, त्यावेळेला आपण प्राइस इथून वरती जाणार आहे आणि 40% पर्यंत प्राइस वरती गेले आणि या ठिकाणी आल्यानंतर एक शूटिंग स्टार आपल्याला जर चांगल्या पद्धतीचा दिसला तर याच्या लोच्या दरम्यान तुम्ही डायरेक्ट एंट्री घेऊ शकता.
काय करू शकता, ओके. डायरेक्ट एंट्री घेऊ शकता. टार्गेट कुठं राहणार त्याचं, इथंपर्यंत टार्गेट राहणार, सपोर्ट लेवल पर्यंत. तिथून ब्रेक झाला तर तिथून समजा तुम्हाला परत सेलची एंट्री घ्यायची आहे, मग सेलची एंट्री कुठे घेणार तुम्ही, लगेच इथं नाही घ्यायची एंट्री. लक्षात घ्या, इथून घेतली की इथं येऊन एंट्री घेऊ का, इथं एंट्री घ्यायची नाही. आपण परफेक्ट एकच एंट्री त्या ह्याच्यावरती घेणार. मग आपण ती एंट्री कुठे घ्यायला लागेल, इथं एंट्री ज्यावेळेला तुम्ही घेता 40% रिट्रेसमेंट वरती, त्यावेळेला तुमचा स्टॉप लॉस या कॅन्डलच्या जरासा किंवा या जो स्विंग आहे या स्विंगच्या थोडासा वरती राहतो आणि प्रॉबेबिलिटी जी असते ट्रेड सक्सेस होण्याची ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. खूप अचूक आणि परफेक्ट हे काम करतं. लक्षात ठेवा, खूप परफेक्ट आणि अचूक काम करतं. तुम्ही फसलं तर तुमची होणारं नुकसान हे खूप मर्यादित राहतं. आणि याच्या जोडीला आणखीन बऱ्याचशा गोष्टी आपण बघणार आहोत. पण पहिली गोष्ट आता इथे काय बघितली आपण, जो ट्रेड घेणार आहोत आपण ते ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाल्यानंतर येणाऱ्या रिट्रेसमेंट वरती एखादी बेरिश कॅन्डल तयार झाली की आपण त्याच्या लोच्या खाली आपण सेलची एंट्री घेणार आहोत. लक्षात आलं, काय म्हटलं ते लक्षात आलं का? हो सर. आलं सर. बीओएस ब्रेक झाल्यानंतर प्राइस खाली गेली. बीओएस ब्रेक झाल्याबरोबर आपण ट्रेडमध्ये एंट्री करायची नाही. हे की पॉइंट आहेत, परफेक्ट लक्षात ठेवायचं. आपल्याला सक्सेस किंवा ट्रेड जर सक्सेस करायचे असेल तर, तुमची सायकोलॉजी कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर ही परफेक्ट गोष्ट. नाही तर मग सर आम्ही केलं खरं मला काय सक्सेस मिळेना. का सक्सेस मिळत नाही त्याची कारणं जित आहेत. तुम्हाला काय सांगितलं, ही कॅन्डल पहिली कॅन्डल इनव्हॅलिड बीओएस आपण म्हटलं ते का होतो, तर त्या ठिकाणी ट्रॅप लावलेला. तो ट्रॅप कशासाठी लावलेला सांगितलं तुम्हाला, की इन्स्टिट्यूशनच्या ऑर्डर मोठ्या प्रमाणामध्ये असतात, तेवढ्या प्रमाणामध्ये दुसऱ्या ऑर्डर्स तयार पाहिजे. समजा त्यांना प्राइसला खाली जायचं असेल, म्हणजेच काय प्राइस त्यांना शॉर्ट एंट्री किंवा सेल करायचा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये विकायचा आहे, तर खरेदी करणारे लोक पाहिजे का नको मार्केटमध्ये. मग हे खरेदी करणारे लोक असं केल्यानं कसे मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात हे पुढे बघणार आहोत. म्हणजे त्यावेळेला आपल्याला लक्षात येणार आहे, हो या असं आहे का, ही या पाठीमागचं कारण आहे ते लक्षात येतं. असं केल्यानं का तयार होतात तिथं, म्हणजे इथं बायर का तयार होतात खरेदी करायला, तर तशा पद्धतीचं तिथं काय केलं जातं, मुवमेंट केली जाते. आणि त्यामुळं रिटेल इन्व्हेस्टर काय करायला तयार होतो, खरेदी करायला उत्सुक होतो, लालची बनतो आणि त्या हवेपोटी मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी जोरदार प्रमाणामध्ये ऑर्डर प्लेस होतो. आता इथं ऑर्डर दोन प्रकारचे असतात, ते आपण पुढे जाऊन समजून घेणार आहोत. ते थोडस पण सांगितलं काय तुम्हाला, हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी असं केलं जातं. जाणीवपूर्वक असं केलं जातं कारण असं केल्याशिवाय त्यांना अपेक्षित असणाऱ्या ऑर्डर त्या ठिकाणी निर्माण होऊ शकत. त्या ऑर्डर झाल्याशिवाय समजा 1000 क्वांटिटी आपल्याला बायची करायची आहे किंवा 1000 क्वांटिटी सेल करायची किंवा 1 करोड क्वांटिटी मला सेल करायची आणि 50 लाख क्वांटिटी खरेदी करणारे लोक तयार आहेत. मग उरलेल्या क्वांटिटी कुठं खरेदी करायच्या, जिथं मिळतील तिथं खरेदी करतात का, ते विकतात का, ते नाही विकत. त्यांना हव्या त्या प्राइसच्या रेंजमध्ये त्यांना ती विक्री करता आली पाहिजे. त्याच रेंजमध्ये ते विक्रीसाठी तयार होतात. मग त्याच ठिकाणी खरेदी करणारे लोक तयार झाले पाहिजे. याची व्यवस्था कोण करतं, इन्स्टिट्यूशन. स्मार्ट मनी करतो, मोठा पैसा काम त्या ठिकाणी करतो आणि तुम्हाला ट्रॅप मध्ये अडकवून आपला माल तुमच्या गळ्यात मारून ते मोकळे होते. या ट्रॅप मधून जर वाचायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, इथं ब्रेकआउट झाला, या ट्रॅप मध्ये आपल्याला ओळखायचं कसं, हा ट्रॅप आहे, प्राइस खाली गेल्यासारखं दाखवलं आणि प्राइस पुन्हा वरच्या साईडला येऊन थांबले, आपण धाडस करायचं नाही. वरून कितीही मोठ्या कॅन्डल्स तुम्हाला दिसू दे बेरिशच्या, आणि सपोर्ट वरती आल्यानंतर अशी जर रिॲक्शन आपल्याला दिसली तर तिथं धाडस करायचं नाही, आपण थांबायचं. मग सुरक्षित एंट्री करायसाठीची जागा कशी शोधायची आपण, हे ब्रेकआउट स्ट्रक्चर झालं, जे व्हॅलिड ब्रेकआउट स्ट्रक्चर आहे
मोठ्या कॅन्डलनं त्या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे आणि तिथून येऊन रिट्रेसमेंटसाठी प्राइस ज्या वेळेला वरच्या दिशेला जाते आणि हे रिट्रेसमेंट 40% ते 60%च्या दरम्यान होतं आणि तिथं गेल्यानंतर प्राइसला रिजेक्शन दाखवणारी एखादी कॅन्डल तयार होते. ती कॅन्डल तयार झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची. तिथं सुरक्षित जागा आहे आपली ट्रेडची. आपली ट्रेडची सुरक्षित जागा कुठं? तिथं. आणि तिथून मग इथंपर्यंतचा ट्रेड तुमचा बसतो. मग इथं समजा एंट्री चुकली म्हणून तुम्ही इथं एंट्री घ्यायची नाही. तुम्ही पेशन्सनं त्या वेळेची वाट पाहायची आहे. इन्स्टिट्यूशनल तुमची जशी वाट बघत बसताय की हे लोक मला कुठं सापडतायत याच्यासाठी इन्स्टिट्यूशनल तुमची वाट बघत बसलेले असतात. तसं तुम्ही त्या प्राइसची वाट बघत बसायचं आहे की इथून प्राइस ब्रेकआउट झाल्यानंतर या लेवलपर्यंत प्राइस आली आणि इथं जर मला बेरिश पॅटर्नची कॅन्डल दिसली मला तर मग मी त्या ठिकाणी काय करणार आहे? एंट्री करणार आहे आणि तिथून मार्केट डाऊन ट्रेंडला जाईल. चांगल्या पद्धतीचं रिस्क रिवॉर्ड, कमी रिस्क आणि चांगलं रिवॉर्ड आपल्याला त्या ठिकाणी मिळते. सुरक्षित एंट्री झालं तर समजा स्टॉप लॉस गेला तर आपलं होणारं नुकसान आपल्याला सहज सहन करता येतं. आपल्याला सहज सहन करता येतं इतका लॉस असतो. पण तुम्ही जर करता इथं ओव्हरऑल मार्केटमध्ये येत असताना आपली नजर फक्त इथं असतात. बेरिश मार्केटमध्ये आपली नजर कुठं असते माहिती आहे काय? वरच्या स्ट्रक्चरकडे आपली लक्ष नसतं. आपली नजर असते या लेवलवर. इथं कधी एकदा एंट्री आपण घेऊ, कधी ब्रेकआउट होतो, कारण वरती काय पूर्णपणे तुमचं माइंड हे निगेटिव्ह झालेलं असतं आणि तुम्ही जी वाट बघत असता त्याप्रमाणे घडल्यासारखं दाखवलं जातं. त्यावेळेला तुम्ही मार्केटमध्ये उडी घेता आणि ट्रेडमध्ये जाता. जसं खो खो मध्ये दिशा पटकन दाखवली जाते दिशा एक आणि गेले जाते एक, म्हणजे जसा चकवा चकवीचा खेळ असतो अगदी त्याच पद्धतीनं इथं खेळ होतो. तुम्हाला एक दाखवलं जातं आणि घडतं वेगळं. जरी त्यांना तिकडं जायचं असेल तर तुम्ही गेलात त्यावेळेला ते जात नाही. तुम्हाला ढकलून मोकळे झाले, तुमच्या विरुद्ध ते दिशेने जातात. तुम्ही परत त्याच्या पाठीमागून विरुद्ध दिशेला जाता. आणि काय घडतं लक्षात घ्या. इथं थोडीशी सायकॉलॉजी पण तुम्हाला सांगून काय घडतं. प्राइस इथं एकदा तुमचा स्टॉप लॉस गेला किंवा इथून खाली गेला आणि प्राइस इथं झामकन वर वळली की लगेच तुमचं माइंड एवढ्या स्पीडनं फिरतं. अरे माझा झालेला लॉस मला पटकन कव्हर करता आला पाहिजे, लगेच बायची. तुम्हाला तिकडं अडकवतं आणि प्राइस पुन्हा खाली फिरते आणि पुन्हा, म्हणजे तुमचं प्रिडिक्शन बरोबर होतं परंतु तुम्हाला मार्केटमध्ये टिकू दिलं नाही. तुमच्या इमोशन्सचा, तुमच्या ऑर्डर्सचा त्याने आपल्यासाठी उपयोग करून घेतला आणि मार्केटमध्ये तुम्हाला लटकवलं आणि मार्केटमधून ते आपल्या दिशेनं ट्रेड घेऊन गेले. थोडक्यात अधिक खोलात न जाता समजून घ्या की ही जी रिट्रेसमेंट आहे, ही रिट्रेसमेंट ज्या ज्या वेळेला आपल्याला 40% जास्त दिसून येते तिथं गेल्यानंतर एक बेरिश कॅन्डल आपल्याला दिसले की त्या बेरिश कॅन्डलवरती आपण काय करायचं? ट्रेड घ्यायचा आणि खालच्या दिशेनं मार्केट जायला. आता असं किती वेळेला करता येईल? सर समजा ते रिट्रेसमेंट, आता पहिला जो रिट्रेसमेंट आहे तो 20 ते 30% दिला, ठीक आहे. परत प्राइस खाली आला, परत त्याच्यानंतरचा दुसरा जो रिट्रेसमेंट होता तो 50% दिला. मग तो लागला असेल तर ना वरती जो पहिला आपण लोअर हाय मार्क केलाय की नाही, प्रत्येक वेळेला आपण काय करायचं? ड्रॅग करायचं त्याला वरून खाली. ते दाखवेन तुम्हाला चार्टवरती, म्हणजे लक्षात येते की बाबा इथं वरती गेल्यानंतर आपण काय करायचं किंवा ऍक्च्युली नेमकी संख्या तुमची काय आहे चार्टवरती. आपण उद्याच्या क्लासला आपण काय करू त्याच्यावरती पूर्ण चार्टवरती हे सगळं अनालिसिस बघायचं. हे पूर्ण आज काय आपल्याला होणार, हे फक्त कन्सेप्ट सांगतो आज मी तुम्हाला. आणि उद्या आपण त्याच्यावर टोटली काय करायचं आहे? चार्टवरतीच मार्किंग करायचं आहे. आपण बीओएस मार्क करायचा, लोअर हाय मार्क करायचा, लोअर हाय पहिला मार्क कुठं केला, दुसरा मार्क कुठं केला, या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये मार्क करत जायचं. ओके, म्हणजे रिट्रेसमेंट जो आहे तो जो आधीचा लोअर लो आहे तिथपर्यंत तो रिट्रेसमेंट झाला पाहिजे असं. आधीचा लोअर लो
आधीच्या लोअर लो पर्यंत म्हणजे इथंपर्यंत ना, जिथून मार्केट ब्रेक झालं ना, थोडक्यात तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, ब्रेकआउट नंतर रिट्रेसमेंट वरची वाट पाहावी ही सामान्य कन्सेप्ट आपल्याला हे माहिती आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. पण स्मार्ट मनी ते सांगण्याच्या पाठीमागचं लॉजिक काय आहे हे माहिती नाही आपल्याला. आपल्याला एवढं माहिती आहे की रिट्रेसमेंट वरती ट्रेड घ्यावा, हे सांगितलं जातं ना रिट्रेसमेंट वरती. पण ती रिट्रेसमेंट म्हणजे काय, किती % रिट्रेसमेंट झाली पाहिजे, तर वरनं डार्क केल्यानंतर आपल्याला ते 50 ते 60 फिबोनाची रिट्रेसमेंटचा एक नियम आहे, गोल्डन रूल, गोल्डन लाईन्स किंवा गोल्डन लेवल म्हणून असते, लक्षात ठेवा. या लेवल्स काय आहेत तर हेच सांगतात त्या ठिकाणी जे रिट्रेसमेंट मार्केटमध्ये किती % येऊ शकतं. याप्रमाणे हे जे वेव्ज तयार होतात, हे रिट्रेसमेंट तयार होतं, ते साधारणपणे या दरम्यानच तयार होत असतं, लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला काय होतं, हे ब्रेकआउट स्ट्रक्चर पहिली ज्या वेळेला तुम्हाला एंट्री मिळते त्यावेळेला हेच घडतं. प्राइस इथनं येता इथे एक वेळेला काय होतं, ज्या वेळेला जिथून ब्रेकडाऊन झालेलं असतं त्या लेवलपर्यंत रिट्रेसमेंट साधारणपणे 40% पर्यंत असतं. लक्षात आलं काय बघा, जिथून ब्रेकडाऊन होतं ना तिथपर्यंत प्राइस ज्या वेळेला परत वरती जाते खालून, त्यावेळेला म्हणजे वरती म्हणजे कुठून लक्षात घ्या, इथं आलं, इथं आता प्राइस ब्रेक झाल्यानंतर पहिल्या वेळेला सपोर्ट घेऊन प्राइस ज्या वेळेला वरती जाते त्यावेळेला प्राइस जाण्याची शक्यता त्यावेळेला किती असते, 40% पर्यंत जाते. त्यावेळेला ती प्राइस कुठं पोहोचलेली असते, तुमच्या या जिथून ब्रेकडाऊन झालेला आहे त्या लेवलपर्यंत प्राइस गेलेली असते. आणि 50% म्हणजे कधी थोडंसं वर जाते, याच्यावरती काय जाते, थोडीशी वरती जाऊन पुन्हा इथं प्राइस काय करते. मग आता तुम्ही काय म्हणा, ही तोडून प्राइस वरती गेली ना, हो बरोबर ना. हो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, बीओएस तयार झाल्याशिवाय आपण रिट्रेसमेंटची एंट्री घ्यायची. आता मग प्राइस खालून वरती गेली म्हणजे लगेच बीओएस झाला नाही, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं नाही. प्रिव्हियस लोअर हाय किंवा प्रिव्हियस लोअर हाय जो तयार झाला तो ब्रेक केल्याशिवाय ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होत नाही, जे मार्केटच्या सुरुवातीला आपण बघितलेलं आहे ट्रेंड रिव्हर्सलचं, तशाच पद्धतीचं आहे. आता त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला काही गोष्टी मी सोप्या करून देणार आहे, पण हे तुम्हाला परफेक्ट माइंडमध्ये बसल्यानंतर सोप्या गोष्टींचा उपयोग करायचा. नाही तर एकदा सोप्या गोष्टींचा वापर करायला लागला की मग तुम्हाला, आणि ते तुम्हाला कोणीही देत नाही, हेही तुम्हाला सांगतो, इतक्या सोप्या गोष्टी आणि सहजासहजी तुम्हाला ते कोणी सांगितलं पण जात नाही, तिथपर्यंत घेऊन पण जात नाहीत तुम्हाला. असो, त्या गोष्टीवर आपल्याला नको, ही गोष्ट समजली ना तुम्हाला आपल्याला आता. हो सर. बीओएस आता ते सांगतो चार्टवर ते दिसत तुम्हाला, ज्या वेळेला परत इथं कसं सगळ्याच गोष्टी तुम्हाला दिसत नाही, चार्टवरती प्रॅक्टिकली आपल्याला बीओएस कुठं म्हणायचं आणि कुठं म्हणायचं नाही ते चार्टवरती आपल्याला लक्षात येणार आहे. मग इथं आपल्याला लक्षात घ्यायचं की ब्रेकडाऊन झाल्यानंतर, ही लेवल ब्रेक केल्यानंतर, हा बीओएस तयार झाल्यानंतर, बीओएस झाल्यानंतर मग रिट्रेसमेंटवरती आपण ट्रेड घेणार आहोत. आता इथं काय घ्यायचं नाही म्हटलं मी तुम्हाला, परत एंट्री लक्षात घ्या. आता ही इथून परत प्राइस आली, घेतली तरी एंट्री कुठे घ्यायची म्हणून सांगितलं तुम्हाला, या लेवलला आपण एंट्री घ्यायची. इथे एखादी बेरिश कॅन्डल तयार झाले, आपण इथे एंट्री घ्या म्हणजे म्हटली रिट्रेसमेंटवरती. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर एंट्री काय घ्यायची नाही म्हटलं मी, कारण तुम्ही सपोर्ट लेवलच्या जवळ आला. मग परत जर तुम्हाला पुढे एंट्री घ्यायची असेल बेरिश ट्रेंडची, एक तर तुम्ही परत प्राइस इथं जायची वाट बघायची, किंवा याच्यानंतर हे स्ट्रक्चर ब्रेकआउट होऊन इथं बीओएस तयार झाला, इथं अजून बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, लक्षात ठेवा. एवढंच नाही, पण एवढं जरी केलं तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीची अॅक्युरेसी तुमची वाढलेली दिसेल. तसंच बघायचं, वेगळं बघायचं नाही. मला एखाद्याने स्ट्रॅटेजी सांगितली म्हणून त्या स्ट्रॅटेजीवर नाही, तुम्ही जे फॉलो करायचं आहे ते शोधायचा प्रयत्न करा पाहिजे. ते ज्या वेळेला बघाल ते दिसतं तुम्हाला. हे घडण्या अगोदर लाईव्ह चार्ट मधले काही उदाहरण तुम्हाला ग्रुपवरती पोस्ट केले की नाही, स्टुडंट ग्रुपवरती, आपल्या ग्रुपवरती मी त्या उदाहरण तुम्हाला पोस्ट केलेले, त्याप्रमाणे घडलेलं आहे, लक्षात ठेवा. त्याप्रमाणे घडलेलं आहे, ते दाखवण्याच्या उद्देशानं, त्याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिक आहे. हे मार्क केलंय म्हणजे काय केलेलं आहे, त्याच्या पाठीमागे लॉजिक. फक्त तुम्हाला काय त्याच्यातून थोडंसं उत्सुकता लागते की बाबा हे काय असावं, तिची हिंट देऊन ठेवली तुम्हाला. असो, आता एक लक्षात घ्या, मग इथं काय घ्यायचं नाही, तर ही एंट्री कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेला पुढची एंट्री घेणार आहोत ते आपल्याला ब्रेकआउट स्ट्रक्चरच्या नंतर घ्यायचे. पुन्हा ब्रेकआउट स्ट्रक्चर झालं पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे, पूर्वीचा लोअर लो ब्रेक करून मार्केट काय झालं पाहिजे, खालच्या दिशेनं आलं पाहिजे, बरोबर.
एकच मिनिट जरासं छान, एक सेकंड. आता इथं ब्रेकआउट झाल्यानंतर पुन्हा प्राइस खाली आली की पुन्हा ज्यावेळेला रिट्रेसमेंटसाठी वरती जाते त्यावेळेला पुन्हा या रिट्रेसमेंट वरती समजा 40-50% पर्यंत रिट्रेसमेंट झालं आणि या रिट्रेसमेंट वरती इथं आल्यानंतर समजा एखादी बेरिश कॅन्डल तयार झाली, पुन्हा त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, या कॅन्डलच्या लोच्या खाली लगेच एंट्री करायची, याच्यावरती थोडासा वरती आपल्याला काय ठेवायचं आहे, एकच मिनिट. पुन्हा काय करायचं आपण, लोच्या वरती आपण काय करायचं, स्टॉप लॉस लावायचा आणि एंट्री घ्यायची. जिथून प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट केलेली आहे त्या लेवल पर्यंत आपण टार्गेट घेऊ शकतो. आता हे सुद्धा सातत्यानं करत जायचं नाही, लक्षात ठेवा. मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलेलं आहे की डिमांड झोन आणि सप्लाय झोन हायर टाइम फ्रेम ज्या वेळेला आपण मार्क केलेला असतो चार्ट वरती, याच्यापूर्वी सांगितलेला आहे, त्याचा संदर्भ इथं देतोय मी तुम्हाला. हायर टाइम फ्रेमचे जे डिमांड झोन आणि सप्लाय झोन आपण मार्क केलेले असतात त्याच्या दरम्यान आपल्याला किती ट्रेड मिळतात म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला. बघूया किती लोकांना आठवतंय. साधारणपणे आपल्याला या दरम्यान किती ट्रेड मिळू शकतात. हायर टाइम फ्रेम म्हणजे सप्लाय झोन आणि डिमांड झोन, मोठ्या टाइम फ्रेम किंवा होलसेल एरिया आणि रिटेल एरिया, याच्या दरम्यान तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे बेरिश ट्रेंड असेल आणि तिथं जर ट्रेड मिळत असेल तर तुम्हाला सप्लाय झोन पासून डिमांड झोन पर्यंत सेलचे किती ट्रेड मिळू शकतील, किंवा प्राइस बुलिश ट्रेंड मध्ये असेल तर डिमांड झोन वरून सप्लाय झोन पर्यंत साधारणपणे किती ट्रेड आपल्याला मिळू शकतात सांगितलेलं आहे. कोण सांगेल? बोला जरा. दोन सर, हा, 2 एंट्री. जरा बुद्धीला ताक देऊन सगळ्यांनी आठवायचा प्रयत्न करा. मी सांगितलेला आहे. आता ती की पॉईंट म्हणून मी तुम्हाला सांगायला नाही, तो पार्ट वेगळा, पण सांगितलेला आहे. सुनील सर सांगू शकाल का? नाही सर. असो, एक ते दोन नाही, साधारणपणे 3 ट्रेड. आता 3च मिळतील का? प्रत्येक वेळेला 3च मिळायला पाहिजे असा नियम नाही हा. नाहीतर लगेच प्रत्येक गोष्टीला तुम्ही मला धराल जा. प्रत्येक वेळेला 3 ट्रेड आपल्याला मिळतील असं नाही, पण सर्वसाधारणपणे 2 ते 3 ट्रेड आपल्याला या दरम्यान मिळू शकतात. मग तुम्ही ज्या वेळेला या पद्धतीचं मार्केटमध्ये स्ट्रक्चर, कारण काय होतं लक्षात घ्या, 2 ते 3 टप्प्यामध्ये मार्केट हे डिमांड झोन पासून सप्लाय झोन पर्यंत किंवा सप्लाय झोन पासून डिमांड झोन पर्यंत जाऊन पोहोचलेलं असतं. आणि ज्या वेळेला प्राइस त्या एरियामध्ये जाऊन पोहोचते त्यावेळेला आपण आपलं टार्गेट, ह्या सगळ्या गोष्टी बसतात का तिथं? ती जागा सुरक्षित असते का? जर जसं तुम्ही मोठ्या टाइम फ्रेम पासून खाली जात जाता त्यावेळेला तुम्ही कुठं जात, बेस समजा रेजिस्टन्स कडून कशाकडे यायला लागला, सपोर्ट कडे यायला लागलाय आणि मध्ये तुम्ही ट्रेड करत असतात, त्यावेळेला जस जसं तुम्ही पुढच्या स्विंग वरती ट्रेड घेत गेला तर रिस्क कुठल्या ट्रेडवर अधिक असेल मला जरा सांगा. 1 नंबरच्या ट्रेडवर रिस्क जास्त असेल, 2 नंबरच्या ट्रेडवरती रिस्क सगळ्या ठिकाणी आहेत, परंतु रिस्क रिवॉर्ड रेशो जास्त कुठल्या ट्रेडवर बसू शकतो? थोडक्यात पहिल्या ट्रेडवर. अगदी बरोबर आहे. म्हणजेच काय, जस जसं आपण मग त्याच्या बरोबरच ट्रेडची प्रॉबॅबिलिटी सुद्धा काय होत जाते, नंतर नंतर कमी होत जाते.
हे थोडासा नंतरचा एक एक भाग आपण बघत जाऊ, कारण ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड करायला नको की 2 ट्रेड. आता फक्त आपल्या लक्षात आलं पहिले म्हणजेच काय, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय, ते कुठं होतं, व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय आणि इनव्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय, या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील असं मला वाटतं. समजलं का सांगा, इथपर्यंतचा भाग. होय सर. व्हॅलिड ब्रेक बीओएस आणि इनव्हॅलिड बीओएस याच्यामध्ये फरक, या दोन्हीतला फरक समजला का, समजला. आता रिट्रेसमेंट ही किती % असावी असं आपण सांगितलेलं आहे की 40, 50 आणि 60. शक्यतो 50% रिट्रेसमेंट वरती जर आपला, आता तिन्ही ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो, 50%, 60% थोडंसं अधिक वर जातं ते, परंतु 40% ते 50%, शक्यतो 50%चा रिमार्क आपण मारतो आणि बऱ्याच वेळेला आपल्याला 50% वरून प्राइस काय होते, रिजेक्शन घेऊन खाली येताना आपल्याला दिसते डाऊन ट्रेंडमध्ये. आणि समजा बुलिश ट्रेंडमध्ये असेल आणि ह्याच पद्धतीचं बुलिश मार्केटमध्ये ज्या वेळेला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होत जातं, म्हणजे आता हे आपण डाऊन ट्रेंडमध्ये बघितलं, त्याचप्रमाणे आपण अप ट्रेंडमध्ये थोडंसं बघू, म्हणजे हा एक पार्ट बीओएस आपल्याला संपून जाईल किंवा समजेल. आता समजा मार्केट इथून सपोर्ट गेला, वरती गेला, पुन्हा वरती गेला, या पद्धतीनं जात आहे. आता लक्षात घ्या, हा काय झाला, हाय तयार झाला, हा पहिला लो तयार होता, इथून हाय तयार झाला, इथं काय झाला, हायर लो तयार झाला इथं. आता तुम्ही बायची एंट्री घ्यायची असेल किंवा मार्केट ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कुठं होणार, हा जो हाय तयार झालेला आहे हा झाला बीओएस, इथून मार्केट ब्रेक झालं, बीओएस झालं. आता प्राइस समजा पुन्हा अशी इथं जाते, पुन्हा इथं बीओएस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, पुन्हा प्राइस खाली येते, पुन्हा वरती जाते. ज्या ज्या वेळेला हाय ब्रेक करून प्राइस वरच्या साईडला शिफ्ट होतं, ज्या ज्या वेळेला बुलिश मार्केटमध्ये वरती जात असतं, त्यावेळेला प्रिव्हियस जो हायर हाय तयार झालेला असतो, प्रिव्हियस हायर हाय जो तयार झालेला असतो, तो हायर हाय ब्रेक झाला की काय होतं, बीओएस तयार झाला असं आपण म्हणतो, म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं. आता इथं व्हॅलिड आणि इनव्हॅलिड इथं कसं घडेल, समजा प्राइस न इथं समजा ब्रेक केला आणि प्राइस वरती न थांबता पुन्हा प्राइस खालच्या दिशेला येऊन थांबली, रेजिस्टन्सच्या खालच्या साईडला येऊन थांबली, तर हा बीओएस आपण काय म्हणू, त्या बीओएसला आपण काय नाव देऊ, इनव्हॅलिड. म्हणजे तो व्हॅलिड बीओएस नाही, बरोबर, फेल झाला तो, त्याला आपल्याला व्हॅलिड ब्रेकआउट बीओएस म्हणता येणार नाही. आता इथं ज्या वेळेला ब्रेकआउट झाला, ही कॅन्डल स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलदारी वरच्या साईडला जाऊन थांबली, तर मग आपण काय करायचं, त्याला काय म्हणू आपण, व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, किंवा म्हणजे या दोन गोष्टी तर आपल्या व्हॅलिड आणि इनव्हॅलिड एवढं तरी समजलं आपल्याला. बुलिश मार्केटमध्ये जात असताना प्रिव्हियस हाय ब्रेक केल्यानंतर बीओएस तयार होतो, बीओएस प्रिव्हियस हायर हाय ब्रेक ज्या वेळेला होतो, प्रत्येक हायर हाय ब्रेक झाला की एक नवीन बीओएस तयार झाला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तयार झालं, एवढं समजलं. त्यातला व्हॅलिड आणि इनव्हॅलिड हे दोन ओळखता आले पाहिजे. मग ओळखायची कन्सेप्ट काय वेगळं अवघड आहे का त्याच्यामध्ये, तर काही नाही. जो ब्रेकआउट होतो तो ब्रेकआउट करणारी जी कॅन्डल असेल ती स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल असली पाहिजे आणि ती वरच्या साईडला जाऊन थांबली पाहिजे, एवढीच कन्सेप्ट आहे. वरती जाऊन थांबली, हायर हाय ब्रेक करून प्राइस वरच्या दिशेला थांबली, म्हणजे रेजिस्टन्स ब्रेक करून वरच्या दिशेला थांबली. थांबल्यानंतर प्राइस तो काय झाला, व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मग आता एंट्री जर आपल्याला घ्यायची असेल तर आपण काय करायचं असतं
ती प्राइस पुन्हा हाय तयार करून रिट्रेसमेंटसाठी ज्या वेळेला खाली येते त्यावेळेला ती किती पर्सेंट आली पाहिजे खाली? पुलबॅक ज्याला म्हणतो आपण, पुलबॅक वरती बऱ्याच वेळेला काय म्हटलं आपण, इथं एंट्री घ्यायची म्हणून सांगितलेलं आहे, दाखवलेलं आहे ना तुम्हाला, पुलबॅक वरती आपण एंट्री घ्यायची. मार्केट वरती जात असताना आपण प्राइस ज्या वेळेला करेक्शनसाठी खाली येते त्यावेळेला आपण एंट्री घ्यायची असं मी सांगितलेलं आहे. मग ही पुलबॅक जो आहे, हा पुलबॅक मगाशी ज्या पद्धतीने रिट्रेसमेंटसाठी जे सांगितलेलं होतं त्यावेळेला इथं सुद्धा प्राइस ज्या वेळेला रिट्रेसमेंटसाठी खाली येते त्यावेळेला ती जी रिट्रेसमेंट आहे ती किती पर्सेंट पाहिजे? 40, 50, 60 या दरम्यान, आणि त्याचा गोल्डन रूल आपण 50% धरू. 50% इतकी तर रिट्रेसमेंट झालेली असतील आणि त्या ठिकाणी समजा पुन्हा प्राइस ज्या वेळेला रिट्रेसमेंटसाठी खाली येते त्यावेळेला कॅन्डल्स कसले असणार आहेत? बोला पटकन. रेड कॅन्डल असणार आहेत, बेरिश कॅन्डल असणार आहेत. मग त्या कॅन्डल ज्या वेळेला सपोर्ट लेवलला आल्यानंतर तिथं एखादी बुलिश कॅन्डल किंवा तिथं हॅमर तयार झाला किंवा एखादी बुलिश कॅन्डल तयार झाली किंवा अनडिसिजन कॅन्डल झाली आणि त्याच्यानंतर तो दुसरी तयार होणारी कॅन्डल त्याच्या वरच्या साईडला क्लोजिंग झाली, तुम्ही लगेच त्या ठिकाणी काय करायचं आहे, बायची एंट्री घ्यायची आहे. आणि ती जी अनडिसिजन कॅन्डल असेल किंवा तो त्या ठिकाणी तयार झालेला हॅमर असेल त्या हॅमरच्या लोच्या खाली तुमचा स्टॉप लॉस थोडासा, अगदी टाईट लावायचा नाही, त्याच्या थोडासा खाली 1-2 पॉईंट आपण काय लावायचा, स्टॉप लॉस लावायचं आणि तिथून पुढे प्राइस वरच्या दिशेने मुवमेंट करते. लक्षात आलं? हे लॉजिक उद्या संपूर्णपणे हा पूर्ण झालेला भाग आपण कशावरती, चार्टवरती पूर्ण आपण हे सर्व बघायचं. शक्यतो आता ज्या पद्धतीने तुम्हाला समजेल, इथं जेवढं समजलंय तितकं तुम्ही चार्टवरती थोडंसं शोधण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक सोयीस्कर होईल असं मला वाटतं. म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीनं समजेल तुम्हाला. काही शंका त्याच्यामध्ये निर्माण झाल्या तर ते आपल्याला म्हणजे सॉल्व्ह करता येतील किंवा त्या बाजूला ठेवून आपल्याला परफेक्ट ट्रेड कुठला बघता येईल त्याच्यावर आपल्याला चर्चा करता येईल. आणि एकदा आपण ठरवू किंवा ह्या जागेलाच आपल्याला काय करायचं आहे, जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की डिमांड झोन आणि सप्लाय झोन याच्यामध्ये आपण ट्रेड शोधायचा असेल तर तो होलसेल एरियामध्ये, बायचा ट्रेड शोधायचा असेल तर होलसेल एरियामध्ये शोधायचा. अगदी त्या पद्धतीनं त्याचंच पुढचं वर्जन किंवा थोडंसं अडचण ह्याच्यामध्ये आता काय समजणार आहोत आपण, ऍक्टिव्हिटी समजून घ्यायला लागलो. हे असं का करायचं, इथंच काय एंट्री घ्यायची आहे, तर त्याच्या पाठीमागचं कारण आम्हाला तुम्हाला सांगितलं की स्मार्ट मनी ज्या ठिकाणी आपल्याला ट्रॅप करण्याची शक्यता कमी आहे किंवा इतर लोकांना ट्रॅप करून त्याने तुमच्या ऑर्डरमध्ये कुठल्याही ढवळाढवळ करत नाहीत अशा ठिकाणी तुम्ही काय करता, ट्रेड करता. म्हणजे तुम्ही पेशन्सनं ट्रेड घेता, तुम्ही इन्स्टिट्यूशन सारखं वागता, तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर सारखं काम करता. आणि ज्यावेळेला तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये एंट्री करता त्यावेळेला तुमचे पेशन्स नसतात, तुमच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारचं लॉजिकल ट्रेड नसतो, तो कुठल्याही प्रकारचं टेक्निकल अनालिसिस प्रॉफिट नसतं, कुठल्याही लॉजिकल गोष्टीवरती तुम्ही तो ट्रेड घेतलेला नसतो, केवळ इमोशनवरती तुम्ही तो ट्रेड घेता आणि त्या ट्रेडमध्ये तुम्ही लॉस करून बसता. आणि असे लॉस करणारे ट्रेड तुमच्याकडून वारंवार पडत असतात. मल्टिपल ट्रेड, चुकीचे ट्रेड आणि विदाउट लॉजिकचे ट्रेड तुम्ही घेतल्यामुळं आपण ट्रेड शेअर मार्केटमध्ये सक्सेस होत नाही. हे त्या पाठीमागचं मोठं रिझन आहे, त्या पाठीमागचं मोठं कारण. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण स्मार्ट मनीच्या नजरेतून, बिग प्लेयरांच्या नजरेतून आपण या ट्रेडिंगमध्ये काम कसं करायचं हे समजून घ्यायचं आहे. त्यातलं पहिलं सेशन आज आपलं कंप्लीट झालेलं आहे. याबद्दल कुणाला काही शंका आहे का? असेल तरी सुद्धा आज न करता त्या शंका तुम्ही लिहून काढा किंवा उद्याच्या सेशनमध्ये तुम्ही पुन्हा त्या शंका विचारा. याच्यावरती अधिक आपण उद्याच्या सेशनमध्ये चर्चा करू. प्रॅक्टिकल चार्टवरती तुम्हाला या गोष्टी मी तुम्हाला अधिक प्रमाणे व्यवस्थितपणे समजावून देण्याचा प्रयत्न करूया. कारण मला पुढं दुसरीकडे मला परत अटेंड व्हायचं आहे, त्यामुळे थोडंसं या ठिकाणी आपण क्लास आवरता घ्यायला हरकत नाही. आजचा भाग समजला का एवढं तुम्ही थंब करून किंवा बोलून 1-2 गोष्टी सांगा, आपण एक्झिट घेऊया. हो समजलं सर. समजलं सर. ओके पाटील मॅम. समजलं सर. ओके थँक्यू सर. गुड नाईट. नाही पण मला एक पुन्हा सांगायचं लक्षात आहे, काल आम्ही वाट पाहिली, काल बऱ्याच लोकांनी क्लासला दांडी मारली,
मी परत हे व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही प्रकारे युट्यूबवरती देणार नाही. हे परत तुम्ही अटेंड करा, कारण तुमचं याच्यातलं गांभीर्य कमी असताना आपल्याला दिसायला लागलेलं आहे. शक्यतो एखादा अपरिहार्य कारणामुळे थांबलं. लक्षात ठेवा, या बॅचला एक तर मुळात स्टुडंट्स कमी आहेत आणि तेवढे एफर्ट्स लावून तुम्ही कमी आहात म्हणून मी माझ्याकडून कमी करत नाही. पण तुमचा जर इंटरेस्ट कमी दिसायला लागला तर मला याच्यामध्ये खोलामध्ये जाऊन तुम्हाला देता येणार नाही. याप्रमाणे सांगितल्यानंतर तुम्हाला थोड्याशा कन्सेप्ट पुढे हळूहळू तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याचे व्हिडिओ परत इथले एकाच वेळेला हे सगळं समजणार नाही. परंतु तुम्हाला ही कन्सेप्ट हे सगळं चांगल्या पद्धतीनं समजावं याची व्यवस्था करण्याचा माझा मानस आहे. पण तुमचा रिस्पॉन्स चांगला पाहिजे. ओके हो सर. ओके सर. ओके, गुड नाईट. शुभरात्री. थँक्यू. थँक्यू सर, गुड नाईट.